चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझा आवाज येतोय का एकदा कन्फर्मेशन द्या, म्हणजे आपण पुढे जाऊया. आवाजाचं कन्फर्मेशन द्या. चला चला आवाजाचं कन्फर्मेशन द्या. गुड मॉर्निंग टू ऑल. गुड मॉर्निंग. चला, आवाजाचं कन्फर्मेशन द्या. ऑडिओ आणि व्हिडिओ चांगला दिसतोय का, क्लॅरिटी आहे का सांगा, आणि आवाज येतोय का सांगा, म्हणजे आपण पुढे जाऊया आजच्या सेशनला. दिवस नंबर 3, सगळ्यात महत्वाचा टॉपिक. जे 2 टॉपिक झाले त्यानंतर सर्वात महत्वाचा टॉपिक जो आहे तो आहे गुणोत्तर प्रमाण, भागीदारी आणि वयोवारी. तिन्ही टॉपिक शिकायचेत, कारण वयोवारी ह्या टॉपिकचा बेस काय आहे, गुणोत्तर प्रमाण. बघा, ह्या 2 टॉपिकने मिळून वयोवारी बनलेला आहे. एक म्हणजे सरासरी आणि दुसरा म्हणजे गुणोत्तर. ह्या 2 टॉपिकचा मिळून काय बनलेला आहे रे, ह्या 2 टॉपिकचा मिळून बनलेला आहे वयोवारी. त्यामुळे आज काल हा टॉपिक झाला, आज हा टॉपिक होईल, आणि मग वयोवारी पण आपण घेणार आहोत ह्यामध्येच. चलो, ऑल ओके, ऑल ओके. चला, आपण 14 पर्यंत पाढे केले, तर आज 16चा, 15चा प्रत्येकाला येत असेल तर 16चा घेऊ. 16 1 16 16 32 16 3 48 16 4 64 16 85 16 सकी 96 16 7 12 उदर्श 16 8 ए बोला 16 8 28 असे 16 9 44 असे 16 10 60 असे. ओके, हे पाढा पाठ पाहिजे. आणि आपण मी तुम्हाला वारंवार सांगतो की ही पाढा सरळ लिहिला 2दा की उलटा पण लिहा, म्हणजे अंक डोक्यात बसतात. 160 144 128 112 96 80 64. ओके, 64 झाल्यानंतर 48 24 आणि 32 आणि 16. ओके, चला. कुठं कुठं कन्फ्यूज होतं मास्तर, हिथं एक कन्फ्यूज होतं, हिथं एक कन्फ्यूज होतं, बाकी कुठंच पाड्यात कन्फ्यूज होत नाही. बाकी पाडा 100% येतो. ओके, आज 16चा पाडा होता. घरी गेल्यानंतर एकदा आणखीन रिवाइज करा, पाडे पॅरलली पाठ करूया, कारण कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजेत. ओके, गुणोत्तर प्रमाण सांगताना आता बेसिक प्रश्न पहिल्यांदा घेऊया. गुणोत्तर प्रमाण सांगताना जेव्हा गुणोत्तर दिलेलं असतं 1:2, त्यात जे गुणोत्तर आहे त्याला एक्स लावा, म्हणजे आपल्याला सोडवायला सोपं काय पडेल. काय लावा? एक्स लावा. कधीही एक्स लावा. जर गुणोत्तराची बेरीज सांगितली तर बेरीज करा, 1 + 2x. ओके, मी सांगतोय ते बघा, 5 मिनिटं बेसिक वर लक्ष द्या. बेरीज सांगितली तर बेरीज करा, गुणाकार सांगितला तर गुणाकार करा गुणोत्तराचा, जर भागाकार सांगितला तर भागाकार करा, वजाबाकी सांगितली तर मोठ्यातनं छोटं वजा करा, मोठ्यातनं छोटं, वजाबाकी सांगितली तर मोठ्यातनं छोटं वजा करा. हे बेसिक ऑपरेशन आहेत, आणि त्यांची जर किंमत, ओके, काही पण असू द्या, गुणाकाराची किंमत दिलेली असते, बेरजेची किंमत दिलेली असते, वजाबाकीची किंमत दिलेली असते, भागाकाराची किंमत दिलेली असते. त्याच्यावरनं तुम्हाला कशाची किंमत काढायची, एक्स ची किंमत निघते. गुणोत्तरामधला साधा नियम आहे, एक्स ची किंमत निघते, नंतर ह्याची किंमत निघते आणि ह्याची किंमत निघते. गॉट इट? सिंपल. तुम्ही अभ्यास करून आलेला असेल. आता आपण रिव्हिजन सेशनला सुरू करू. ओके, अशाच प्रकारचे ऑपरेशनवर असतात. गुणोत्तराचं वजाबाकी, गुणोत्तराची बेरीज, गुणोत्तराचा भागाकार, गुणोत्तराचा गुणाकार, अशावर प्रश्न सध्या रिलेट होत आहे. एकदा थंब करा. सुरू करायचं का? थंब करा. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. थंब करा एकदा बॉय. कम ऑन यार, कम ऑन बॉय. ऐ, फुल एनर्जी आहेत ना, जिवंत जिवंत आहेत ना, करा ना थंब पटकन प्लीज यार बॉय, कम ऑन यार. चला, पोचतोय ना आवाज? यस, थंब करा. ओके, चला, पहिला प्रश्न आपण सुरुवात करूया. टॉपिक बेसिक क्वेश्चन. ओके, रिलेशन, ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि सबट्रॅक्शन. रेशो दिला, गुणोत्तर दिलं, ऍडिशन. ओके, हे बघायचंय. चला, 2 संख्यांचा गुणाकार, 2 संख्यांचा गुणाकार, त्या संख्यांचं प्रमाणात, 1:2 प्रमाणात. काय सांगितलंय? गुणाकार दिलेला आहे. 2 संख्यांचं गुणाकार आणि 2 संख्यांचं प्रमाण. एक संख्या 1x आणि दुसरी संख्या 2x. ओके, चला चला, ह्यांचा गुणाकार दिलाय, गुणाकार करा. 1x 2x, ह्यांचा गुणाकार बरोबर संख्या दिली 50. 1 × 2 2, x चा गुणाकार x चा वर्ग, किती झालं? 50. कटलं, किती आलं? 25. x चा वर्ग. मस्त, इकडे लक्ष द्या बॉय, बॉय कम ऑन. वर्ग जर घालवायचा असेल, ए बॉय, वर्ग जर घालवायचा असेल तर काय करतो? वर्गमूळ घेतो. वर्गमुळात 25, वर्गमुळात 25 बरोबर किती आलं? 5 आलं. काही डिफिकल्टी आहे का? नाही. चला,
ओके. आणि मग तुम्हाला काय सांगितलंय, ओके, तुम्हाला काय सांगितलंय रे, प्रोडक्ट संख्येची बेरीज विचारली आहे. संख्येची काय विचारली आहे, बेरीज विचारली आहे, बरोबर आहे का रे. दोन संख्येचा गुणाकार 50 आहे, एक्सचा वर्ग 5 आला. दोन संख्येचा गुणाकार विचारलाय, 1 गुणुले, बघा ह्याची किंमत किती आली, एक्सची किंमत 5, ह्याची 5 आली, ह्याची किती आली रे, 10 आली. गॉट इट. चला 5 दुने 10, ह्या दोन संख्येचा गुणाकार विचारलाय, किती येतोय, 50 येतोय. कुछ गडबड हो गए क्या. संख्येची बेरीज विचारली ना, बेरीज विचारली. ऑप्शन मध्ये गडबड झाली आहे, ऑप्शनला हॅश करा. पहिल्याच ऑप्शन मध्ये गडबड झाली बघा, बेरीज विचारली. बेरीज म्हणजे काय, 1x अधिक 2x. ओके. चला एक्सची किंमत किती निघलीये, 5 निघलीये. 5 अधिक 10 किती निघला, 15. काही गडबड नाही ना झाली. दोन संख्येचा गुणाकार 50, त्या संख्येचे प्रमाण, त्या संख्येची बेरीज. ओके मास्तर. एक्सची किंमत निघली बाळांनो. चला बरोबर आहे. चला चला चलो, झाला पहिला क्वेश्चन लावून. चला दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न सेम आहे. गुणोत्तराचं काय करायचंय, वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकार काहीतरी दिलं असेल आपल्याला, ते इम्प्लिमेंट करायचंय. बघा 3 संख्येचे गुणाकार, एकास 2, दोनास 3, तीनास 4 असे आहे. सर्वात मोठी व लहान संख्येतील फरक 36 आहे. फरक दिलाय त्या संख्येच्या कोणत्या, तर त्या संख्या कोणत्या, त्या संख्या कोणत्या, ह्या संख्या ज्या आहेत त्या कोणत्या आहेत. चला प्रमाण काय दिलंय, अपूर्णांकात प्रमाण दिलंय, ह्याला एक्स लावायचं सांगितलं. 2 3 एक्स, 3 4 एक्स. बघा अपूर्णांकामध्ये लहान आणि मोठा, फक्त तुम्हाला काय दिलंय गिवन डाटामध्ये, लहान वजा मोठा, ह्याच्यातला मोठा वजा लहान, सॉरी मोठा वजा लहान, यांच्यातला फरक दिलाय 36. मग आपल्याला अपूर्णांकात आहे, लहान आणि मोठा कळणार नाही. कुणाला कळेल, एक मेथड वापरून, जर ऍडव्हान्स त्यांनी अभ्यास केला असेल तर सगळ्यात फरक एकचा आहे, मोठा हाय छोटा हाय. कळलं का, ज्याने अभ्यास केलाय त्यांना माहितीये ह्याची किंमत 0.5 आहे, ह्याची 0.66 आहे, 0.75 आहे. पण परत अपूर्णांकात जात आहे. मग आपण काय करायचं, पूर्णांकात, ह्या जर गुणोत्तर अपूर्णांकात दिलं तर कधी पण लक्षात ठेवा पूर्णांकात करायचं. मग पूर्णांकात कसं करायचं, इकडे लक्ष द्या. पूर्णांकात कसं करायचं, पूर्णांकात करण्यासाठी इकडे लक्ष द्या. ह्या सर्वांना कॉमन भाग जाणारी संख्या कोणती आहे ती बघायची, सर्वांच्या पाड्यात असणारी संख्या. मग काय करायचा, मोठ्याचा पाडा म्हणायचा. 4 1 4, 4 2 8, 8च्या पाड्यात सगळे का नाही, 4 3 12च्या पाड्यात सगळे. म्हणजे सर्व संख्यांना काय करायचं, 12 ने गुणून घ्या. 12 ने गुणलं, 12 ने गुणलं, 12 ने गुणलं. इकडे लक्ष द्या. 6 आलं, 6 एक्स आलं. पूर्णांकामध्ये आलं बघा, 3 चौक 12, 4 दुने 8 एक्स आलं. 4 त्रिक 12, 3 त्रिक 9 एक्स आलं. चला इकडे लक्ष द्या. आता ह्यात तुम्हाला कळतंय सर, तुम्ही काय म्हणताल सर, हे बघा हे लहान आहे, हे मोठं आहे, ह्यांच्यातला फरक किती दिलाय, 36. मग गुणोत्तरामध्ये इकडे लक्ष द्या, ही लहान आहे, ही मोठा आहे, ह्यांच्यातला फरक किती आहे, 9 आणि 6 मधला फरक 3 आहे, त्याची व्हॅल्यू 36 आहे. मग ह्याची एका एक्सची किंमत किती झाली, 12. मग तुम्हाला विचारलंय त्या संख्या कोणत्या, ह्या ज्या संख्या आहेत त्यांची किंमत विचारली आहे. सगळ्यांना 12 ने गुणायचंय, सगळ्यांना 12 ने गुणायचंय. जर ऑप्शन बघितलं तर 12च्या पाड्यात सगळ्या असणाऱ्या एकच ऑप्शन आहे, विदाऊट कॅल्क्युलेशन येऊ शकतं. 12च्या पाड्यात असणारा एकच ऑप्शन आहे, सगळ्या संख्या 12च्या पाड्यात असणारा एकच ऑप्शन आहे. का सांगा, 1 6 12 निघलाय, सगळ्या संख्या 12च्या गुणाकारामध्ये येणार आहेत, म्हणजे 12च्या पाड्यात येणार आहेत. एकच ऑप्शन आहे 12च्या पाड्यातला, तिसरा. चला बरं करून बघूया. 12 सख 72, 12 8 96, 12 9 अष्टोदर्श. चला आलं उत्तर. थंब करायचा पटकन. सिंपल आहे. गुणोत्तराची बेरीज, गुणोत्तराची वजाबाकी, गुणाकार भागाकार यावर प्रश्न विचारतात. चलो थंब करायचंय, पटकन थंब करायचंय, पटकन थंब करायचंय. बॉईज कम ऑन यार, एनर्जी पाहिजे, हाय एनर्जी.
छोटे छोटे शॉर्टकट सांगतोय जे की तुमचे सेकंद जरी वाचवत असतील ते सुद्धा महत्वाचं आहे. चला, राज्यसेवा पूर्व 2025 ला प्रश्न विचारलाय. काय विचारलाय? ए बी सी डी मध्ये अनुक्रमाने 5, 2, 4, 3 या प्रमाणात विभागायचे आहे. सी ला डी पेक्षा 1000 जास्त मिळाले. हे बघा, एच हे, बीच हे, सीच हे, डीच हे. बघा, सी ला डी पेक्षा 1000, सी ला जास्त मिळाले डी पेक्षा. सी ची किंमत किती आहे आणि डी ची किंमत किती आहे? इकडे लक्ष द्या. हे आहे 4, हे आहे 3, एक्स लावायचंय, प्रमाण आहे. हे आहे सी, हे आहे डी, हे बरोबर आहे. म्हणजे सी म्हणजे 4, डी म्हणजे 3. सी ला डी पेक्षा 1000 रुपये जास्त मिळाले, म्हणजे दोघातला फरक जो आहे ती किती आहे मास्तर? हे बाळ इकडे लक्ष द्या. 4 आणि 3 मधला फरक 1 एक्स आहे, त्याची किंमत दिलेली आहे 1000 रुपये. फास्ट करायचंय तुम्हाला. आता कळालं असेल, कन्सेप्ट कळाली असेल. डाटा डायरेक्ट लिहायचा नाही, तिथली तिथंच करायचा आहे. परीक्षेत पेपर आहे आपल्याला. सी आणि डी चीच कामाचं आहे. ओके, तरी बी चा वाटा किती असेल? आता तुम्हाला एका एक्स ची किंमत भेटली 1000. आता बी चा वाटा, 2 नंबरचा वाटा. चला 2 नंबर घ्या खाली. 2 एक्स आहे. बी इज इक्वल टू 2 एक्स आहे. एका एक्स ची किंमत 1000 आहे. 2 गुणुले 1000 किती आली? 2000. सेम प्रश्न, सेम लॉजिक बेस प्रश्न. आता मुख्य परीक्षा 2025 ला विचारलाय. जाऊन बघा, तुम्हाला पेपर ऑलरेडी टाकलेला आहे. ओके, मग किती आलं उत्तर? 2000. पर्याय क्रमांक 3. असे प्रॉब्लेम सोडायचे नाहीत. हे गॉड गिफ्टेड असतात. हे 4 ते 5 असे प्रॉब्लेम असतात आयोगाने दिलेले, जे सगळ्यांना सुटावे. तिथं आपल्याला सिली मिस्टेक करायची नाही. ओके, चला. इकडे लक्ष द्या. एका टोपलीत ए आणि बी मध्ये ठेवलेल्या फळांचे गुणोत्तर. ए आणि बी मध्ये ठेवलेल्या फळांचे गुणोत्तर. ए आणि बी फळांचे गुणोत्तर किती आहे? 7x आणि 9x आहे. बर, इकडे लक्ष द्या. जर ए टोपलीतील 6 फळे बी टोपलीत ठेवली. ए टोपलीतली फळे, ए टोपलीतले किती? 6 फळं. बघा इकडे लक्ष द्या. ए टोपलीतली 6 फळं वजा केली. ए टोपलीतली 6 फळं वजा केली, बी टोपलीत ठेवली, तर गुणोत्तर 1:3 होते. म्हणजे ए टोपलीतली फळं कुठं ठेवली? बी टोपलीत. बी मध्ये किती मिसळलं? 6 मिसळलं, तर गुणोत्तर किती येतंय? 1 आणि 3. 1 आणि 3 येतंय. तर काय म्हणतंय? बी टोपलीतल्या ए आणि बी टोपलीत मिळून एकूण फळे किती आहेत? चला, म्हणजे ए ची किंमत किती होती? 7 होती. बी ची किंमत किती होती? 9 होती. चला, ए ची किंमत 7x ठेवा वजा 6. बी ची किंमत किती आहे? 9x वजा 6. ओके, 1 आणि 3. ओके, नाही, ह्यांचं प्रमाण दिलंय डायरेक्ट. एक्स घ्यायची ह्याला गरज नाही. हे असं वजा केल्यावर एकाचीन गुणोत्तर येतंय. ओके, ह्याला एक्स घ्यायची गरज नाही. का सांगा? ही दुसऱ्यांदा गुणोत्तर दिलंय. तुम्ही काहीतरी ऍड किंवा वजा करून जर गुणोत्तर येत असेल तर ते डायरेक्ट घ्या. ह्या गुणोत्तरामधनं 6 वजा केलं, ह्या गुणोत्तरामध्ये 6 मिसळलं, तर राहिलेलं ह्या दोघांचं गुणोत्तर घेतलं तर 1:3 येतंय, असा मिनिंग आहे. ही मांडणी आली. तिरकस गुणाकार करायचा आहे. मी शॉर्टकट पण सांगणार आहे ह्यासाठी. काय सांगणार आहे? शॉर्टकट पण सांगणार आहे. चला बघा, इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. पहिल्यांदा शॉर्टकट सांगतो. ए मधनं 6 वजा केले, 1 येतंय, 1 गुणोत्तर येतंय. बी मधनं 3 येतंय. दोघांची मिळून काय आहे? 4 गुणोत्तर आहे. किती गुणोत्तर आहे? दोघांचं मिळून जर फायनल गुणोत्तर घेतलं 1:3, 4 आहे. 4 आहे. मग असं काय आहे की 4 घेतल्यानंतर 1 गुणाकार आणि 3 गुणाकार मिळून असं होतंय की ते 4 व्हायला पाहिजे आणि त्यातला 1 गुणाकार आणि 2 गुणाकार व्हायला पाहिजे. अजून एकदा सांगतो, इकडे लक्ष द्या. शॉर्टकट परत सांगतो. बरं असू द्या, शॉर्टकटला थोडं आता तुम्हाला लॉजिक डेव्हलप इथं होईल. आता ही ट्रॅडिशनल पद्धत करूया. 6 गुणुले 3 अब x + 3
1. ओके, तिरकस इकडे गुणाकार केला, इकडे गुणाकार केला. बोला 7 त्रिक 21 x वजा 6 त्रिक 18 9x प्लस 6. ओके, 21 मधनं 9 गेले, किती राहिले 12. 12x 18 आणि 6 24. x ची व्हॅल्यू आली किती रे, बरोबर आहे का, 18 आणि 6 24. x ची व्हॅल्यू आली 2. हे किती आलं 9 दुने 18 7 दुने 14. बरोबर आहे का, 7 दुने 14. 14 आणि 18 8 आणि 4 12 1 हातच्याला 1 1 2 3 किती आलं 32. किती आलं 32. पर्याय क्रमांक 2. बघा काय काढलं, इकडे लक्ष द्या. 7x वजा 3. ओके, 9x वजा 6. एखाद्या गोष्टीमध्ये सरासरीच्या प्रमाणामध्ये एखाद्या सरासरीचं गुणोत्तर असेल, त्याच्यामध्ये काही मिक्स केलं, 5 मिक्स केलं, 10 मिक्स केलं, फायनल गुणोत्तर काहीतरी आलं. तुम्हाला आधीच्या किमती विचारल्या जातात. मिसळलं वजा केलं, सेम करा ऑपरेशन. एकात मिसळलं एकात वजा केलं, फायनल गुणोत्तर लिहा आणि तिरकस गुणाकार करा. x ची किंमत काढा. x ची किंमत काढली की आपल्याला काय विचारलंय, पहिली a ची किंमत किती झाली 7 दुने 14. b ची किंमत किती झाली 9 दुने 18. 18 आणि 32 सॉरी 18 आणि 14 ह्यांची बेरीज किती होते 32 होते. चला बोला, एलिगेशनने सांगा ना. एलिगेशन, ए बॉय कम ऑन. इथं जर एलिगेशन लावलं का कॉम्प्लिकेशन होईल. एलिगेशन कॉम्प्लिकेशन होईल. आपल्याला जितकं सोपं जाता येईल ना तेवढं सोपं घेऊया. इथं जर एलिगेशन केलं ना तर अजून अवघड होईल. एलिगेशनचा कन्सेप्ट काय कॉन्स्टंट ठेवायचे. जिथं एलिगेशन लावायचंय ना तिथं एलिगेशन लावूया. पण हा प्रॉब्लेम रेशिओनी सोपा जातोय. रेशिओनी का सांगा, कशात काय मिसळलं, कशात काय वजा केलं. ओके, साधं साधं मॅथमॅटिकल ऑपरेशन वापरायचं आहे. पुढचा प्रश्न, पुढचा चला. खूप सुंदर प्रश्न आहे ह्याच्यावर पण. कुठं गेला रे, चला बॉईज कम ऑन. मीना, जीवा व फारू यांनी काही रक्कम वाटून घेतली. मीनाला किती भेटली, मीना इज इक्वल टू 5/8 रक्कम भेटली. ओके, जीवाला किती भेटली, जीवाला 0.25 म्हणजे 1/4. 0.25 ची किंमत 5 पाहिजे. आणि फारूला 75 रुपये भेटले. किती भेटले 75 रुपये. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या काय म्हणतोय. मीना एक संपूर्ण रक्कम वाटून घेतली 5/8. 8 मधले 5 भाग झाले. मास्तर ए बॉय कम ऑन. 8 मधले 5 भाग मीनाने घेतले. आता त्यातला 25% भाग कुणी घेतला, जीवाने. फारूने राहिलेला भाग घेतला. मग राहिलेला भाग म्हणजे किती 75. राहिलेला भाग बघूया. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. बघा 5/8 आणि जीवाने घेतला 1/4 आणि परत फारूने घेतला. ह्या सगळ्यांची बेरीज मिळून 1 आहे. म्हणजे सर्व काम आहे. सर्व काम आहे. 5/8 कुणी घेतला, मीनाने भाग घेतला. जीवाने किती घेतला आणि फारूने राहिलेलं 75 घेतलं. पण तिचा अपूर्णांकात किती आहे ती माहिती आहे का, नाही. मग 1 भाग घेतला. छेद समान करून घेऊया. इथं 2 ने भाग गुणूया, इथं 2 ने गुणूया. 5 आणि 2 किती झाले 7. 8 प्लस फारू. बघा इथं तुम्हाला लगेच समजेल की 8 मधला 7 भाग झालेत. किती भाग राहिलेत, 8 मधले 7 भाग झालेत. फारू इज इक्वल टू किती येईल रे, फारू इज इक्वल टू किती येईल 1/8 भाग येतील. कारण 8 मधले 7 भाग झालेत. बॉय कम ऑन. 8 मधले किती भाग झालेत, 7 भाग झालेत. 1 भाग राहिलाय, 1 भाग राहिलाय. ओके, 8 मधले 7, 1 भाग राहिलेत. फारूच्या वाट्याला किती आले 1/8 भाग. आणि 1/8 भागाची किंमत किती आहे रे 75 रुपये आहे. तर तुम्हाला काय विचारलंय, ओके, रुपये मिळाले. रक्कम दर्शवणारा, रक्कम दर्शवणारा म्हणजे एकूण रक्कम दर्शवणारा. एकूण रक्कम कशाची असेल, 1 ची असेल. मग 1/8 भाग इज इक्वल टू 75. पूर्ण 1 भाग बरोबर किती असेल 75 गुणुले 8. 8 45 ला 4. 7 8 56 आणि 4 60.
एका भागाची किंमत पूर्ण किती असेल रे? 600 रुपये. खूप सुंदर प्रॉब्लेम होता, खूप सुंदर प्रॉब्लेम होता. तिथं अपूर्णांकाची वजाबाकी तुम्हाला यायला पाहिजे, बेरीज यायला पाहिजे, हा कन्सेप्ट आहे. रेशिओ मध्ये जरी गुणोत्तरामध्ये अपूर्णांकामध्ये दिला असेल तर तुम्हाला त्याला कन्वर्ट करता आलं पाहिजे. अपूर्णांकाची बेरीज, अपूर्णांकाची वजाबाकी इथं आली पाहिजे. चला 7/8 कसं आलं? छेद समान केले, 5/8 1/4 होतं. इथं 8 आणायचंय म्हणजे इथं पण 8 आणायचे. छेद समान केले, गुणलं 2 ने, खाली 2 ने गुणलं, वरी 2 ने गुणलं. 5 आणि 2 किती झालं? 7. खाली छेद समान एकच घेतला. म्हणजे काय झालं? एक काम होण्यासाठी 8 काम आहेत सगळे, त्यातले 7 झालेत. म्हणजे किती राहिलेत? 1 राहिलेत 8 मधले. ते फारूनी केलंय. यस यस, कम ऑन बॉय. एक भाग म्हणजे संपूर्ण भाग. हे इज इक्वल टू किती? एक भाग. एक भाग संपूर्ण काम, संपूर्ण काम आपण म्हणतो ना. चलो, एक भाग म्हणजे संपूर्ण काम. 1/8 भाग, कामातला 8 मधला एक भाग म्हणजे ही, बरोबर आहे का? आणि संपूर्ण भाग बघा, हे सगळ्यांची बेरीज केल्यावर एक उत्तर येतंय. क्लिअर? यस, क्लिअर का? चला बोला. क्लिअर असेल तर पुढच्या प्रॉब्लेमला जाऊया. 20 प्रॉब्लेम कव्हर करायचे. कन्सेप्ट सगळ्या 1 तासामध्ये करणं खूप डिफिकल्ट आहे, पण आपण मॅनेज करतोय. चला थंब द्या एकदा, म्हणजे पुढे जाऊया. हे बेसिक्स आहे, हे रेशिओचं बेसिक्स आहे, हे यायलाच पाहिजे. थंब द्या पटकन. चला थंब द्या पटकन. यस, पुढचा प्रॉब्लेम घेऊया. आता दुसरा टाइप आला. दुसरा टाइप आला, बेसिक सांगतो. A has to B has to C, A has to B, B has to C, C has to D असं प्रमाण दिलेलं असतं. A चं प्रमाण B सोबत, ओके, 4:3. B चं प्रमाण C सोबत 2:1, ओके. मग प्रमाणात A प्रमाण B प्रमाण C किती? ओके, हे बेसिक सांगतो. या काय केलेलं असतं, दोघांचं A चं B चं प्रमाण, इथंच B चं आणि C चं प्रमाण दिलेलं असतं. मग तुम्हाला काय करायचंय? A B C चं प्रमाण काढायचंय. मग काय करायचं? जनरल मेथड आहे, सगळ्यांना येते. A च्या खाली 4 ठेवा, B च्या खाली 3 ठेवा. दुसरं गुणोत्तर घेताना काय दिलेलं आहे बघा, B चं दिलंय, C चं दिलंय. आता B चं इथं रिलेशन लावा. इथं B बरोबर 3 दिलतं, इथं B बरोबर 2 दिलंय, म्हणजे B चं 2 लावा, C चं त्याच्या खाली 1 लावा. B च्या वेगवेगळ्या 2 किमती आहेत. मग मास्तर इथं बाळांनो, इथं एक खाली बॉक्स राहिला, इथं एक खाली बॉक्स राहिला. लक्षात ठेवा, ह्याच्या जवळचा जो आहे तो अंक इथं येतो, ह्याच्या जवळचा जो अंक आहे तो इथं येतो. 4 दुने 8, 3 दुने 6, 3 1 3. हे झालं A, ही झाली B ची किंमत, ही झाली C ची फायनल किंमत. लक्षात ठेवा, जो खाली पार्ट आहे त्याच्या पुढे जवळचा अंक येतो. एवढाच लॉजिक आहे ह्याच्यामध्ये, एवढंच लॉजिक आहे. आता लक्षात ठेवा, दुसरं मॉडेल काय येतं? दुसरं मॉडेल काय येतं बघा, AX BY CZ ही किमती आहेत. A किंमत आहे, B किंमत आहे, ही अंक आहेत. इथं 10 असेल, इथं 5 असेल, 7 असेल. मग तुम्हाला सांगतात की A चं गुणोत्तर, B चं, X चं गुणोत्तर, Y चं गुणोत्तर आणि Z चं गुणोत्तर काय आहे. पण ह्यांचं गुणोत्तर सांगायचं म्हटलं तर सांगता येत नाही, कारण त्याला लागून काय आहेत? संख्या आहेत. मग कसं सांगायचं? इकडे लक्ष द्या. ही जर मॉडेल आला, एखाद्याचं गुणोत्तर आहे, त्याच्या लागून अंक आला, त्याच्या लागून अंक आला, त्याच्या लागून अंक आला, तर शॉर्टकट काय सांगतो? इकडे लक्ष द्या. ए बॉयज इकडे लक्ष द्या, शॉर्टकट काय सांगतो? जर तुम्हाला X ची किंमत काढायची असेल, X ची किंमत काढायची असेल, आपलं ठेवा झाकून, दुसऱ्यांचं बघायचं. काय बघायचं? काय काय अंक दिसतात? B आणि C. X ची किंमत, दुसऱ्यांचे अंक बघायचे, B आणि C. Y ची किंमत काढायची, आपलं काय करायचं? झाकून ठेवायचं. कोण दिसतंय? A आणि C. दुसरे अंक कोणते दिसतात? A आणि C. आणि Z काढायचं म्हटलं तर ह्याला झाकून ठेवायचं. कोण दिसतंय? A आणि B. गॉट इट का? ओके, अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला विचारले गेलेले आहेत. हे एक मॉडेल आणि हे एक मॉडेल, गुणोत्तरामध्ये वेगवेगळे गुणोत्तर A has to B, B has to C, C has to D असं करून तुम्हाला उत्तर विचारले गेलेले आहेत. ओके, दोन ऑप्शन समान झालेत.
आणि हा ए आणि डी मधलं रिलेशन एकाच दोनही काहीतरी आहे, दोन ऑप्शन समान झालेत. ओके, लक्षात ठेवा. आपण काढूया रिलेशन. आपल्याला प्रॉब्लेम सी देणं ए एस टू बी. किती दिलंय बघा, डायरेक्ट लिहून घेऊ नका. ए एस टू बी, बी इथं दिसतोय, इथं सी दिसतोय, इथं डी दिसतोय, डी कुठंच दिसत नाही. मग तुम्हाला काय काढायला सांगितलंय? ए बी सी डी आणि ए आणि डी ए, ही बी नाही, ए आणि डी ए. ओके, चला ए बी सी डी. ओके, ए बी सी डी. आता मी प्रत्येकाच्या खाली जे जे दिलंय ते लिहून घेणार आहे. पहिल्यांदा 2 3, ए च्या खाली 2, बी च्या खाली 3, सी च्या खाली, ए इकडे लक्ष द्या बघा, बी च्या खाली 5, सी च्या बघा, बी हा आहे, सी हा आहे. ओके, बी च्या खाली 5, बी च्या खाली 5 लिहिलं, सी च्या खाली 6. ओके, इथलं रिकामं राहिलं त्याला गोल करतो, जे रिकामं राहिलं ते गोल करतो. इथं पण रिकामं राहिलं. आता इकडे लक्ष द्या, इथं पण पुढे जाऊन इथं रिकामं राहिलं. आता काय दिलंय? सी आणि डी मध्ये सी चं परत एक दुसरी व्हॅल्यू 1 आणि डी ची व्हॅल्यू किती दिली? 1. इथं परत रिकामे राहिल्या जागा, काहीच हरकत नाही. रिकाम्या जागा कशाने भरायच्या मी वारंवार सांगितलंय. बॉईज बॉईज रिकाम्या जागा कशाने भरायच्या? डेली 1 आर, डेली 1 आर, डेली 1 आर. चला ए, चला लक्ष द्या रे, कमेंट लिहू नका आत्ताच, मी सांगेल तेव्हा लिहा. बी ची इथली व्हॅल्यू हे गोल सगळे भरेल, ही पुढची व्हॅल्यू हे भरेल, ह्याच्या आधीची व्हॅल्यू हे 2 जवळच्या संख्या भरतील, 5 हे भरेल. ओके, आता जस्ट तुम्हाला गुणाकार करायचा आहे. कशाचा गुणाकार? ए ची किंमत म्हणजे हा गुणाकार. 5 दुने 10, 10 दुने 20, दॅट सीड बॉय. 3 5 15, 15 दुने 30, दॅट सीड बॉय. बी ची किंमत आली. ओके, सी ची किंमत साहित्रिक 18, 18 दुने 36. ओके, दॅट सीड बॉय. साहित्रिक 18. परत बघा, कशाने भाग जात असेल तर घालून घ्या. परत बघा, 2 ने सगळ्यांना भाग जातोय, सगळ्या समसंख्या आहेत. भाग जातोय म्हणजे किती होतंय मास्तर? 10 होतंय, 15 होतंय, 18 होतंय आणि 9 होतंय. ओके, 10 15 18 9, 10 15 18 9 आणि 10 आणि 9. ए आणि डी चं विचारलंय, 10 आणि 9 हे दोन्ही पण ऑप्शन येत आहेत. दोन्ही पण ऑप्शन चुकून झालेले आहेत, एकच ऑप्शन बरोबर आहे, पण दोन्ही इथं करेक्ट ऑप्शन आलेले आहेत. आपल्याला काय आहे? मेथड कळाली, काय करायचंय? दॅट्स इट, दॅट्स इट, दॅट्स इट बॉय, कम ऑन. काय कळालं? जो काही रिकामा अंक आहे ते पुढची संख्या भरायची, जे आहे त्याच्या खाली लिहून घ्यायचंय. बघा, ए आणि बी, बी डबल आलं की त्याच्या खाली घ्यायचंय, परत 3दा आलं तरी त्याच्या खाली घ्यायचंय. गॉट इट? यस, कम ऑन. कधी विचारलाय? वनसेवेला प्रश्न विचारलेला आहे. आता हा असा प्रश्न विचारून खूप दिवस झाले, त्यामुळे स्टार करून ठेवा. येणाऱ्या एक्झाम मध्ये असा प्रश्न दिसला तर तुम्ही वावगं वाटून देऊ नका, कारण सध्या आयोग जर ऑब्झर्व केलं तर मागचे प्रश्न विचारतंय. बघा, असाच प्रश्न कधी विचारलाय? लिपिक मुख्य 2018 ला. काय दिलंय? ए बी सी चं गुणोत्तर काढायला लावलंय. पटकन लिहून घ्यायचं एबीसी, फास्ट मध्ये कॅल्क्युलेशन करायचं परीक्षेमध्ये. ए आणि बी, ए आणि बी ची व्हॅल्यू दिली 5 7, बी आणि सी. ए चला, कम ऑन बॉय, बॉय कम ऑन. ओके, 6 आणि 11. चला चला चला, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. ए बॉय कम ऑन. आता कोणत्या काढलेल्या जागा आहेत मास्तर? ही एक नाही दिलेली, ही एक नाही दिलेली. बॉईज भरा पटकन. 7 इथं पुढं आलं, 6 इथं आलं. चला कॅल्क्युलेशन करा, कॅल्क्युलेशन करा. 6 पंचे 30, 7 सकून 42, 11 7 77. आहे का उत्तर? 30 42 77. पहिल्यांदा भाग जातोय का बघा कशाने? ह्याला 11 ने जातोय, ह्याला 2 ने 2 ने जातोय, पण ह्याला जात नाही, त्यामुळे भाग जाणार नाही. 30 42 70, पर्याय क्रमांक 3. किती वेळ आलं? 0 सेकंद. बॉय कम ऑन. चला, थंब द्यायचाय, थंब द्यायचाय. 7 प्रॉब्लेम झालेले आहेत, 7 प्रॉब्लेम झालेले आहेत आपले. एकदम सुंदर टॉपिक आहे, इझी. बेसिक वर जास्त फोकस असतो गुणोत्तरामध्ये. फोकस कुठं असतो? बेसिक्स वर, बेसिक्स वर फोकस असतो. चला पुढचं 8वा प्रश्न. आता रिसेंटला असा ट्रेंड आलेला आहे, पर्सेंटेजच्या भाषेत गुणोत्तर विचारले. काहीच हरकत नाही आपल्याला, आपल्याला काहीच हरकत नाही. आमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहेत. गट क मुख्य 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. काय म्हणताय? जर ए चे 30%, ए चे म्हणलं की गुणाकार, 30%, 30%ला कसं लिहितो? भागिले 100. ओके, इज इक्वल टू 25. इथं बी आहे, 25 बी, 0.25. 0.25 म्हणजे किती? 1/4 बी. बरोबर आहे का? चला, सी भागिले 5.
तुम्हाला काय काढायचंय A/B/C हे काढायचंय. बाळांनो इकडे लक्ष द्यायचं, इकडे लक्ष द्यायचं, हे दिलेलं आहे. मग आम्हाला सरांनी आता सांगितलंय की कोणता छेद अपूर्णांक, हे अपूर्णांकात नसायला पाहिजे. पहिल्यांदा काय कटतंय ते बघूया. हे कटलं 3A/10 बरोबर 1/4B बरोबर C5. मग तुम्हाला मी काय सांगितलं, कोणता जो गुणोत्तर आहे ते अपूर्णांकात नसायला पाहिजे. अपूर्णांकात नसायला पाहिजे. मग ह्यांच्यामध्ये कॉमन मोठा कोण आहे, मोठ्याचा पाडा म्हणायचा. आणि सगळ्यांच्या पाड्यात येणारी संख्या 10 सगळ्यांच्या आहे का नाही, 10 दुने 20, ह्याच्या पाड्यात आहे, ह्याच्या पाड्यात आहे, ह्याच्या पाड्यात आहे. म्हणजे पूर्णांकामध्ये करायला सगळ्यांना कितीने गुणावं लागेल, 20ने गुणून घ्या. चला इथंच गुणून घ्यायचंय. 20ने गुणलं, चला चला माझ्याकडे जागा नाही हा, तुम्ही गुणून घ्या. इथं 20ने गुणलं, 1/4B ला कितने गुणलं, 20ने, C/5 एकाला गुणलं, सगळ्यांना गुणायचंय. 10 दुने 20, 4 पंचे 20, 5 चौक 20, काय आलं बघा, 6A 5B 4C. आता सरांनी आताच एक मॉडेल सांगितला होता, जर AX BY CZ XYZ ची किंमत विचारली आणि त्याच्या लगत जर अंक असले तर काय करायचं, ए ची किंमत काढायची. तर काय करायचं, ए ला ठिकवा झाकून, बाकीच्यांचे काय अंक दिसतात, ए ला झाकून ठेवलं, 5 आणि 4 दिसतंय. किती दिसतंय, 5 आणि 4 किती झालं, 20. ए ची किंमत 20 झाली. चला बी ची काढायची, ह्याला झाकून ठेवा, 6 आणि 4 दिसतंय, 6 आणि 4 6 चौक 24. चला ह्याला झाकून ठेवा, किती दिसतंय, 6 पंचे 30. ही झाली कुणाची किंमत, सी ची. आता बघा सगळे हे गुणोत्तर आलं, सगळ्यांना कॉमन भाग जातोय का, जातोय. 2 ने जातोय, 2 ने जातोय, 2 ने जातोय. ह्याची व्हॅल्यू आली 10 12 15. आहे का उत्तर, आहे. 3. चला चला आग लगा दो, आग लगा दो. शॉर्टकट काय सांगतोय, शॉर्टकट लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. AX BY CZ असलं तर X ची किंमत काय असते, ह्याला झाकून ठेवायचं, BC असते. Y ची किंमत काय असते, AC असते. आणि Z ची किंमत काय असते, ह्याला झाकून ठेवलं, दुसरे अंक A आणि B असते. चला बोला, हाच कन्सेप्ट वापरायचा आहे, बाकीचा कन्सेप्ट वापरायचा नाही. चलो बॉय, कम ऑन यार, कम ऑन यार. काहीच डिफिकल्टी नाही, फक्त स्पीडअप करा, स्पीडअप करा. मी सांगतोय त्यामुळे वेळ लागतोय, स्पीडअप करायचंय. कम ऑन बॉय, बॉय कम ऑन यार. चलो नेक्स्ट प्रॉब्लेम, क्वेश्चन नंबर. ही सगळ्यात आता ट्रेंडिंग मॉडेल आहे कॉइन बेस. मग कॉइन बेस मास्तर लय अवघड जातं, लय टाइम लागतो. आता फक्त 2 मिनिटं मला लक्षात द्यायचंय. मी जर म्हटलं यस, फक्त 2 मिनिटं लक्ष द्या. सगळ्यांनी मस्तपैकी बसायचंय, ताट बसायचंय आणि लक्ष द्यायचंय. कॉइनवर येणारा जगातला कसलाही प्रश्न ह्या मॉडेलने आणि एकाच पद्धतीने सोडणार आहेत आज. ओके, कॉइनवर आत्ताच मुख्यला प्रश्न विचारलाय, म्हणजे येणाऱ्या काळात पण येऊ शकतोय. कॉइन मी तुम्हाला सांगितलं, माझ्याकडे 1 रुपयाचे 5 नाणे. किती, 1 रुपयाचे 5 नाणे आहेत. म्हणजे माझ्याकडे किती रुपये, 5 रुपये. झालं, एवढंच तुम्हाला यायला पाहिजे. अरे मी म्हणलं 2 रुपये तुमच्याकडे आणि त्याची 5 नाणे, म्हणजे तुमच्याकडे किती रुपये, 10 रुपये. किती रुपये, 10 रुपये. दॅट्स इट. एवढं आलं तरी आलं, फक्त मांडणी करा यायला पाहिजे. नाण्यांची संख्या, ओके, त्याच्या खाली काय लिहायचं, रुपये. किती रुपयाची नाणी, आणि ह्या दोघांचा जर गुणाकार केला तर एकूण पैसे येतात. दॅट्स इट. तुम्हाला काय दिलं जातं, एक तर नाण्यांचं गुणोत्तर, ह्याचं गुणोत्तर दिलं जातं, ह्याचं गुणोत्तर देऊन ही एकूण पैसे दिले जातात. किंवा दुसरा मॉडेल काय बनतो, ह्याचं गुणोत्तर दिलं जातं, ह्याची एकूण संख्या दिली जाते. दॅट्स इट. एवढ्या मधल्या बाहेर काहीच प्रॉब्लेम येत नाही. असंच मांडायचंय, असंच मांडायचंय, अँड दॅट्स इट. आता बघा मास्टर बॉय, इकडे लक्ष द्या. ह्याच पद्धतीमध्ये मांडून ह्याला गोल्डन मेथड म्हणायची आपली. नाण्यांवर प्रॉब्लेम आला, ह्याच्या बाहेरचा प्रॉब्लेम येणार नाही. आयोगाने आतापर्यंत विचारलंय, ह्याच्या बाहेर मला वाटतंय विचारू शकत नाही. आयोगाने जेवढे प्रॉब्लेम नाण्यावर घेतले, काल आलेला पण प्रॉब्लेम ह्याच पद्धतीने सुटतोय. सगळे ह्याच पद्धतीने सुटतात, कारण मॅथमॅटिकली प्रूव्हन मेथड आहे. बघा इकडे लक्ष द्या. एका थैलीत 1 रुपया, पुढे गेलं का हो, एका थैलीत
चला, एका थैलीत 1 रुपया 50 पैसे 25 पैसे. फक्त एवढं माहित पाहिजे तुम्हाला की 50 पैसे म्हणजे अर्धा रुपया. रुपयात करायचंय आपल्याला सगळ्यात. 25 पैसे म्हणजे 1/4. मी म्हणलं 10 पैसे म्हणजे 1/10. मी म्हणलं 20 पैसे. किती म्हणलं? 20 पैसे. गॉट इट का? म्हणजे 100 पैशांचा किती? 1 रुपया. कळालं का? 100 पैसे. तुम्हाला 30 पैसे म्हणलं. जनरली देत नाही. 10 पैसे दिल तर एकदा ते 1/10 असतं. रुपयामध्ये बदलून टाकायचं. रुपयामध्ये बदलून टाकायचं. तेवढं यायला पाहिजे. कारण आपण खूप गोळ्या बिस्किटं खाल्लेत पैशांच्या. ह्या 4 आणे 8 आणे रुपया खाल्ल्यात ना. तेवढं येतंय आपल्याला. लय गोळ्या बिस्किटं खाल्ल्यात बारक्यापणे. आपल्या काळात होतं ते. एका थैलीत 1 रुपया. ओके. म्हणजे नाणे आणि रुपये. ओके. रुपये किती दिल्यात? 1 रुपया दिलाय. 50 पैसे म्हणजे अर्धा दिलाय. 25 पैसे म्हणजे 1/4 दिलाय. बघा, यांचे गुणोत्तर दिलंय 5x. गुणोत्तर दिलं की x लावायचं. ह्याचं दिलंय 6x आणि इथं दिलंय 8x. एकूण म्हणजे मास्तर काय? हे बाळांनो इकडे लक्ष द्या. मी तुम्हाला काय सांगितलं? तुम्हाला काय यायला पाहिजे? एवढे नाणे आणि एवढे रुपयाचे 2 रुपयाचे तुम्हाला दिलेलं असतं. इथं काय दिलंय? 5 गुणोत्तरामध्ये नाणे 1 रुपयाचे. म्हणजे एकूण किती पैसे झाले? 5x पैसे झाले तुमच्याकडे. 6 नाणे किती रुपयाचे? अर्ध्याचे. 6 नाणे कितीचे? अर्ध्याचे. तुमच्याकडे किती रुपये झाले? 3x. 8 नाणे किती? 8 नाणे कितीचे? 25 पैशाचे. म्हणजे तुमच्याकडे 8 नाणे 25 पैशाचे किती रुपये झाले? 2x. ओके. जिथं x आहे त्याला xच घ्या. गुणाकार आहे हा गुणाकार आहे ह्या दोघांचा. ओके. त्यांनी एकूण 420 असेल. ओके. जर त्यांची एकूण नाण्यांचे जे पैसे आहेत त्यांची पैसे किती येतं? ह्या सगळे हे काय झाले? पैसे. हे एकूण पैसे झाले. हे पैशांची बेरीज किती आहे? 420 रुपये. काय झालं? 5 आणि 3 8 आणि 2 10x बरोबर किती झालं? 420. एका x ची किंमत किती झाली? 42. मग आता x ची किंमत आली की तुम्ही काही पण काढायला तयार आहेत. काही पण विचारू द्या. त्यांनी काय विचारलंय? 50 पैशांची किती नाणी आहेत? चला, 50 पैसे कुठे आहेत? इथं. किती नाणी आहेत? 6x नाणी आहेत. नाण्यांची संख्या किती आहे? 6x. 6 गुणुले x ची किंमत किती आहे? 42. 6 दुने 12 1. 6 चोक 24 आणि 1 25. नाण्यांची 8 आण्याच्या नाण्यांची पैसे किती आहेत? 50 पैसे. किती आहेत? 252. आता मी तुम्हाला इथं दुसरा प्रश्न विचारला की इकडे लक्ष द्या. मी तुम्हाला विचारलं की जे काही 25 पैसे आहेत त्यांचे एकूण रुपये किती? दुसरा प्रश्न काय येतो बघा. 25 पैशाचे एकूण रुपये किती? पैशाचे एकूण रुपये किती? 2x. 2x रुपये 25 पैशाचे. 2 गुणुले 42 किती झालं? 84 रुपये. किती झाले? 25 पैशाचे 84 रुपये. तुम्हाला प्रत्येकाचे पैशाचे रुपये पण काढता येतील. फक्त एकच किंमत काढायची x ची. झालं. मग ही x हिथं पण ठेवू शकता. हे पण नाण्यांची किंमत येईल, ही नाण्यांची किंमत येईल, ही पैशांची येईल, ही पैशांची येईल, ही पैशांची येईल. ह्याच्या बाहेरचं काहीच विचारत नाही. फक्त मांडायचंय. चलो आग लगाओ. अभी आग लगाओ. नेक्स्ट प्रॉब्लेम तुम सांगायचंय. नेक्स्ट प्रॉब्लेम तुम्ही सांगायचाय. काहीच हरकत करायची नाही. एका एक्सच्या किमतीवर कसलीही किंमत निघतीये. आणि हे ऑलरेडी आपण पहिल्या मॉडेलला शिकलो. सर्वांची बेरीज, सर्व गुणोत्तराची बेरीज बरोबर हे गुणोत्तर आहेत. बरोबर आहे का? आग लावायची आहे. चला पटकन आग लावायची आहे. 9वा प्रॉब्लेम, 10वा प्रॉब्लेम घ्यायचा आपल्याला नाण्यावर. चलो बॉय कम ऑन यार. चलो बॉय कम ऑन. चला आता खूप सुंदर प्रॉब्लेम आहे. सेम प्रॉब्लेम आहे आणि सेम प्रॉब्लेम फक्त अंक चेंज केले. ते मुख्य गट ब मुख्य 2025 ला विचारला होता बघा. म्हणजे आयोग इथनच विचारतोय. सेम 2च ह्याचा विचारला होता. चला आता तुम्ही मांडणी करायची आहे. एका दानपिढीत 5 रुपयांच्या नाण्याच्या 4 पट 1 रुपयांची नाणी होती. आता पटीत लिहायचंय म्हणजे काय? 5 रुपयांच्या नाण्याच्या 4 पट म्हणजे 4 पट म्हणजे 4 पट मोठे. 5 रुपयांच्या 4 पट. 5 रुपयाची नाणे जर 1 म्हणले तर 4 नाणे 1 रुपयाचे. म्हणजे हे गुणोत्तर आहे. नाण्यांच्या संख्येचं गुणोत्तर.
नाण्यांची संख्या गुणोत्तर. हे कशाचे आहेत मास्तर? हे 5 रुपयाचे, हे 1 रुपयाचे. लिहून घ्यायचं आपल्या पद्धतीमध्ये. हे वाचल्या वाचल्या कळालं म्हणून मी हे तुम्हाला असं लिहिलंय. पण तुम्ही परीक्षेत कसं लिहायचंय? नाणे संख्या, ओके, रुपये आणि एकूण, बास एवढंच तुम्ही काढायचंय. पटकन लिहायचं. नाणे 5 रुपयाचं एक आहे आणि 1 रुपयाचं एक आहे नाणं. 5 रुपयाचं एक गुणोत्तर असलं तर हे किती येत आहे? 4 पट आहे म्हणतंय त्याच्या. बर बोला. दानपेटीत 360 रुपये आहेत. दानपेटीत एकूण किती रुपये आहेत? 360. चला पैसे एकूण बळू. इथं किती आले? 5x आले. इथं किती आले? 4x आले. आणि ह्या सर्वांची बेरीज एकूण किती आहे? 360 आहे. मग एकूण पैसे किती झाले? 5 आणि 4 9x बरोबर किती? 360. 9 चोक 36. एका x ची किंमत किती झाली? 40. त्यांनी काय विचारलंय? त्या दानपेटीत 1 रुपयांची नाणी किती आहेत? 1 रुपयांची नाणी किती आहेत रे? 1 रुपयांची नाणी 4x आहेत. 4x 1 रुपयाची नाणी 4x आहेत. 4 गुणुले 40, 4 चोक 16, 160 नाणी आहेत. पर्याय क्रमांक 3. बोला बोला बोला. आता नवीन शिकलात ना? काही करायची गरज आहे का? जास्त बघा. एवढंच लिहायची गरज आहे आपल्याला. परीक्षेत किती लागतंय स्पेस? एवढाच लागतंय. एवढाच लागतंय. हे फक्त तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी. शिकलात का नवीन? चला बोला बोला. एनर्जी लेवल हाय पाहिजे बॉय. कम ऑन यार. रेकॉर्डेड बघत असाल, परत एकदा बघायला लागलात ना, पॉज करून बघा. पहिला सुटलाय ना, दुसरा त्या रिलेटेड मास्तरनी टाकलाय. मास्तरनी त्या रिलेटेड टाकलाय. पॉज करायचं आणि सोडवायला लागायचं दुसऱ्यांदा बघताना. म्हणजे कन्सेप्ट क्लॅरिटी होईल. हे सगळे PYQ आहेत. हितनच प्रश्न डिझाईन करणार आहेत. यस यस. नवीन काहीतरी शिकलात. ओके बॉय. 10वा सुटला. आता आपल्या जवळ तिसरा प्रॉब्लेम होता. थोडासा वेगळा विचारला होता. ओके, काय विचारलं होतं बघा. इथं एक मिसिंग राहिलेला आहे वर्ड इंग्लिशमध्ये झालेला आहे. 100 नोट्स टू 10 नोट्स ह्याचा जो रेशो आहे 100 रुपये व 10 रुपये यांचा रेशो 1:2 आहे. 1:2 आहे. बघा हा प्रॉब्लेम मी ऑप्शन वरनं सोडू शकतो. कारण काय दिलेलं आहे? ऋतुजाजवळ एकूण पैसे पण दिलेले आहेत. एकूण पैसे दिलेत 700 रुपये. 700 रुपये, 100 रुपये, 20 रुपये, 10 रुपयाची नाणी आहे. 100 रुपये बघा. ह्यांनी आता तुम्हाला काय दिलंय? रुपये दिल्यात. किती दिल्यात? 100 रुपये, 20 रुपये, 10 रुपये. नाणे बघा. नाण्यांचं गुणोत्तर काय दिलंय? 100 आणि 10 रुपयाचं दिलंय. 100चं 1 दिलंय आणि 10 रुपयाचं 2 दिलंय. बघा एवढंच दिलंय. इथलं गुणोत्तर दिलेलं नाही. बोला बघा आता काय होतंय. एकूण दिलंय रुपये 700. 2 टर्म मिसिंग आहेत. ह्याला जर आपण म्हटलं AX, आपल्याला काही संख्याच माहित नाही तर ए मानली संख्या. मग तुम्ही जर हे असं करायला गेला तर वेळ लागेल. 100x प्लस AX प्लस किती आहे रे? किती आहे? 20x. बघा इकडं 2 अननोन राहिलेत. ए पण काढायचा आहे, एक्स पण काढायचा आहे. त्यामुळे इथं उत्तर येऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला हा जो प्रॉब्लेम आहे तो ऑप्शन वरनं जायचा आहे. जर तुम्हाला गुणोत्तर इनकम्प्लीट दिलेले असले, म्हणजे पूर्ण दिलेले नसले, गुणोत्तर सर्वांचे दिलेले नसले, तर ऑप्शनचा वापर करा. तुम्हाला काय दिलंय बघा. इकडे लक्ष द्या. सर्वांची बेरीज किती आहे? सर्वांची बेरीज 700 आहे. एक गुणोत्तर 100 रुपयाचं एक गुणोत्तर म्हणजे 1 आहे. गॉट इट का? बघा हे गुणोत्तर मॅच होतंय का? चेक करायचंय आपल्याला. मी कसं करतोय इकडे लक्ष द्या. 700 रुपये आणायच्यात. आपल्याला किती आणायच्यात? 700 रुपये आणायच्यात. ओके 700 रुपये आणायच्यात. पहिल्या नोटा 100च्या आहेत, दुसऱ्या 10च्या आहेत, 20च्या आहेत आणि तिसऱ्या किती आहेत? 10च्या आहेत. तिथं ठेवून बघू. 100च्या 300 झाल्या. दुसऱ्या कशाच्या आहेत? 20च्या. 20 11 दुने 22, 220 आणि हे 60 होतंय का? 300 200 500, 580 होतंय. 700 पाहिजे, होत नाही. आपल्याला 700 करायचे. हे का येत नाही हे मी सांगितलंय. नाण्यांचं गुणोत्तर पूर्ण नाही. ओके चला मग ऑप्शननी जायचं. 400 100 रुपयांनी दुसरी नोट 20 ची आहे. 20 8 160
आणि हे 10ची 80 येत नाही. गॉट इट? का? यांचा 8 आणि 7 24 येतंय, आपल्याला 300 यायला पाहिजे. 300 400 700. बघा तिसरं, हे 500, हे 20 ने 100 झालं, हे झालं 100. 500 600 700 बसलं. दॅट्स इट. कधी कधी तुम्हाला गुणोत्तर हे खूप सुंदर प्रॉब्लेम होता. गट ब पूर्व 2024 ला विचारलेला आहे. ह्याच्यामध्ये गुणोत्तर अपूर्ण दिलेला आहे. एक्झामिनर तुम्हाला काय विचारतोय, तुम्ही ऑप्शनने जावा. मग ऑप्शनने माझ्याकडे अजून एक पद्धत आहे, हे ट्रॅडिशनल पद्धत आहे किमती ठेवायच्या. माझ्याकडे अजून एक पद्धत आहे. बघा इकडे लक्ष द्या, बघा इकडे लक्ष द्या, मी कसं करतोय. ओके, ह्या सगळ्यांना काटून घ्या. ह्याचं गुणोत्तर किती? 2 3 1 आणि 4. ओके, ह्याचं मिळून किती आहे? 700. हे जर गुणोत्तर नाण्यांचं असेल तर, नाण्यांचं असेल तर 3 आणि 1 4 आणि 4 8. 8 x इज इक्वल टू 700. 700 ला 8 ने भाग जात नाही, हे येणार नाही. बघा इकडे लक्ष द्या, 5 ने भाग घालवला, 5 1 5, 5 1 5, 5 2 10, 2 3 4. 700 ला 4 ने भाग जातो, हे येऊ शकतं, हे येऊ शकतं. बघा ओके, किती? 1 2 2. 700 ला 5 ने पण भाग जातो. आता इकडे लक्ष द्या, इथं भाग घालून बघा. 7 4 1 4 3, 4 7 28, 2 175 आलं. 175 आलं. किंवा तुम्ही हे पण करू शकता, डायरेक्ट ह्याचं 175 आलं तर तुम्हाला कॅल्क्युलेशनला डिफिकल्टी होईल. मी काय करतो, 5 ला 5 10 आणि 10 20 आलं. 20 इज इक्वल टू 700. 10 20 0 1 इज इक्वल टू 35. 35 दूने 70. ओके, कुछ तो गडबड हो रहा है, कुछ तो गडबड हो रहा है. बरं जाऊ द्या, ट्रॅडिशनलने सोडवा, ट्रॅडिशनलने सोडवा. कुछ तो गडबड हो रहा है. 500, ही झालं 100, ही झालं किती? 100, हे झालं 100. ट्रॅडिशनलने शॉर्टकट काय होता? 5 5 आणि 10. काय येऊ शकतो? 1 2. इथं 1 2 आलं, गुणोत्तर बरोबर आहे. 1 2 बरोबर आहे. हे तर येऊ शकत नाही का हो? हे गुणोत्तरात नाहीच यांच्या. 5 आणि 5 10 आणि 10 20. 20x इज इक्वल टू 700. 0 0 x इज इक्वल टू 35. परत तेच करावं लागतंय. नाही 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 जमणार. चला, मला वाटलं शॉर्टकट बसल. चला, ट्रॅडिशनलने जावं लागेल, नोटाच आपल्याला मोजावे लागतील. चला, नवीन नाणं संपलं की आपल्याला पार्टनरशिप येते. काय येते? पार्टनरशिप. सगळ्यात महत्वाचा लेंदी प्रॉब्लेम असतात, लेंदी प्रॉब्लेम असतात, पण वाचायला लेंदी असतात, सोडवायला लेंदी नसतात. काय म्हणतंय? बाय ऑप्शन मेथड, ऑप्शन नंबर 3 ने सगळ्या नोटा भाग जातोय. यस यस यस, सगळ्या नोटांना भाग जातोय. शॉर्टकट काय? माझंच काहीतरी राहिलं मला वाटतंय. काय म्हणतोय रे हा? ऑप्शन नंबर 3 ने काय हो? नाही नाही, मागच इथं होतं ना, वरी होतं. काय सांगायचंय बाळाला? 1 मिनिट बॉय, कम ऑन. 100 ला 5 ने भाग जातोय, 20 ला 5 ने जातोय, 10 ला 10 ने जातोय. ओके ओके ओके. हा तरी म्हणतोय कुछ तो गडबड हो रहा है. ओके ओके, बरोबर आहे ना. बघा इकडे लक्ष द्या, शॉर्टकट काय सांगतोय. जे नोटा आहेत, ज्या नोटा आहेत त्यांनी त्याच्या पैशाला भाग जायला पाहिजे. ह्या 5च्या पटीत आहेत, ह्या 5च्या, ह्या 10च्या पटीत आहेत. बघा दुसरी कोणतीच ह्या नोटांनी हे जे गुणोत्तर आहे, हे जे गुणोत्तर आहे ह्याच्या पटीत पाहिजेत काहीतरी. बघा इकडे लक्ष द्या. बरोबर, मला पण असंच काहीतरी सांगायचं होतं, पण माझं काय बुद्धीचा उच्चांक चालला नाही. बघा इकडे लक्ष द्या, तरी म्हणतोय काहीतरी शॉर्टकट क्रिएट होतो इथं. हे ह्याच्या पटीत आहे, हे ह्याच्या पटीत आहे, हे ह्याच्या पटीत आहे. बाकी बघा, 4च्या पटीत 100 आहे, 8च्या पटीत 20 नाही, 20 नाही 8च्या पटीत, 8च्या पटीत 10 नाही, ह्याच्या पटीत हे नाही, ह्याच्या पटीत हे नाही. गॉट इट का? सगळे एकाच्या पटीत नाही, सगळ्यांनी भाग जात नाही पैशांना. ओके, हा दुसरा शॉर्टकट होता. हा लवकर भेटतो, पण तिथं उच्चांक बुद्धीचा जरा जास्त चालावा लागतो. पण आपल्या साध्या साध्या बुद्ध्यांकाने ते येतंय, लई वेळ पण लागत नाही. परीक्षेत कोणतंही वापरलं तरी लई फरक पडणार नाही. ओके, चला. संजय, दिसतंय का? दिसतंय. खूप महत्वाचं आहे, जेव्हा आपण पार्टनरशिप करतो व्यवहारामध्ये, तेव्हा काय करायचं मी थोडं बेसिक सांगतो. व्यवहारामध्ये गुंतवणूक
गुंतवणूक रुपये गुणुले वेळ. ओके, गुंतवणूक रुपये, किती रुपये गुंतवल्यात आणि किती वेळेसाठी वितरल्यात याच्यावरनं तुम्हाला नफा किंवा तोटा मिळतो भागीदारीमध्ये. भागीदारी केली तुम्ही, पार्टनरशिप केली की तुम्हाला नफा आणि तोटा कशावर मिळतो? नफा कशावर मिळतो? गुंतवणूक किती केली आणि किती वेळेसाठी केली ह्या दोघांच्या प्रमाणात काय भेटतो? नफा आणि तोटा भेटतो. म्हणजे तुम्हाला नफा आणि तोटा हा पार्टनरशिप मध्ये कसा भेटतो? गुंतवणूक गुणुले वेळ याच्या प्रमाणात भेटतो. लक्षात ठेवा, हेच बेसिक कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. चला, ह्याच्यावर प्रॉब्लेम, सेम प्रॉब्लेम बघा. संजय अशोक केतन यांनी 1, 3, 5 या प्रमाणात गुंतवणूक केली. किती केली? 1x, 3x आणि 5x या प्रमाणात गुंतवणूक केली. बर, हा प्रमाणात गुंतवणूक. धंदा सुरू केला 4 महिन्यानंतर, 4 महिने ते सगळ्यांनी पैसे भरले. गुंतवणूक किती महिने केली? 4 महिने गुंतवणूक केली. ओके, 4 महिने मास्तर. सेम तुम्हाला बाळांनो सेम गुंतवणूक केली. हे झाले 4x रुपये, हे झाले 12x आणि हे झाले 20x. बर, इथपर्यंत 4 महिन्यापर्यंत एवढं गुंतवलं. बर, बघा इथं काय, बघा इकडे लक्ष द्या. 4 महिन्यानंतर संजयने पूर्वी जेवढी गुंतवणूक केली होती तेवढी पुन्हा केली. पूर्वी किती केली? 1 गुंतवणूक केली. ही काय आहे? गुंतवणूक आहे. जर तुम्हाला गुणोत्तरामध्ये नाही घ्यायचं तर मी काय म्हणतो, तुम्ही ह्याला 10 रुपये समजा, ह्याला 30 रुपये समजा, ह्याला 50 रुपये समजा. साध्या भाषेत जर समजून घ्यायचं असेल तर गुणोत्तरामध्ये पैसे दिले असतील तेव्हा त्याला 10 रुपये माना, 30 रुपये माना, 50 रुपये माना. हे 4 महिन्यासाठी वापरले. हे झाले 40 रुपये ह्याचे गुंतवून झाले. ह्याचे किती झाले? 4 महिन्यासाठी ह्याचे किती झालं? 120 झाली गुंतवणूक आणि ह्याची 4 म्हणजे हे 200 झाली. बर मास्तर, परत काय केलं? 4 महिने झाल्यानंतर त्याने काय केली? 4 महिन्यानंतर संजयने पूर्वी जेवढी गुंतवणूक केली तेवढी पुन्हा गुंतवणूक केली. पूर्वी जेवढी केली, पूर्वी किती केली? 10 रुपये गुंतवणूक केली. परत काय केली? हे झालं 4 महिन्याचं. आता परत काय केलं? परत 10 रुपये राहिलेल्या 8 महिन्यासाठी, वर्षासाठी. ओके, चला. अशोकनी तसेच केतन यांनी गुंतवणूक पूर्वीपेक्षा निम्मी केली. ह्यांनी 30 केली, आता किती केली? 15 केली. बर, आता ह्यांनी काय केली? 50 केली, आता काय केली? 25 केली राहिलेल्या 8 महिन्यात. ह्यांनी टोटल इथं 4 महिन्यासाठी 40 केलते, 120 आणि हे वेगळं 4 महिन्याचं आहे. राहिलेल्या 8 महिन्यामध्ये ह्यांनी बदल केला गुंतवणूक मध्ये. आधी 10 करत होता, ह्यांनी 10 ठेवली. ह्यांनी 30 करत होता, ह्यांनी 15 केली. ह्यांनी 50 करत होता, ह्यांनी 25 केली. याचं नाव काय बघा, नाव लिहा म्हणजे कळेल. संजय अशोक केतन. संजय साहेब अशोक आणि केतन. ओके, चला बॉय, कम ऑन. काही डिफिकल्टी आहे? काहीच डिफिकल्टी नाही. बघा, हे 4 महिन्यासाठी झालं, हे 8 महिन्यासाठी. 8 महिन्यासाठी किती झालं? 80. थोडस वर घेतो. हे झालं 80. 15 8 200, 25 8 200. ओके, टोटल मिळून गुंतवणूक किती झाली ह्याची वर्षभरामध्ये? 40 आणि 80 120. 120 240. 200 आणि 200 किती झाली? 400. बघा, भाग जातोय, शून्याला शून्य कटतोय. गुणोत्तर आहे हे शेवट. अजून कशाने जातोय? 2 ने जातोय. 6, 12 आणि 20. बर, हे गुणोत्तर झालं. गुंतवणूक केली ह्यांनी, गुंतवणूक एवढ्या प्रमाणात झाल्या. ओके, तर आता शेवटी काय विचारलंय? नफ्यावरच असतं. ह्यांचा प्रश्न कशावर येतो? भागीदारी. वर्षाअखेरीस त्यांना नफ्याचे प्रमाण किती? नफ्याचे प्रमाण म्हणजे गुणोत्तराचे प्रमाण. जेवढी इन्व्हेस्टमेंट केली तेवढा नफा भेटेल. ह्याला 6 भेटेल, ह्याला 12 भेटेल, ह्याला 50 20 भेटेल. ओके, म्हणजे किती झालं? अजून भाग जातोय का 2 ने? बघा, भाग जातोय, अजून भाग जातोय, मग घालवा ना. 3, 6, 10. अजून भाग जातोय तर भाग घालवा. जोपर्यंत भाग जातोय गुणोत्तराला तोपर्यंत भाग घालवा. किती? 3, 6, 10. 3 किती रे? कुछ गडबड हो गया? 3, 6, 10. 8 आणि 4 12 झालं ना? बरोबर आहे ना? कुछ तो गडबड हो गया. बघा, नीट प्रश्न वाचा. 4 महिन्यानंतर संजयने पूर्वी जेवढी गुंतवणूक
होती तेव्हा पुन्हा गुंतवणूक अश्विनी पूर्वीच्या निम्मे वर्षाअखेरीस त्यांना नफ्याचे प्रमाण काहीतरी गडबड झाली रे. 40 ओके 4 महिन्यासाठी 4च महिने ना 4 महिन्यानंतर 1 3 5 ओके 110 4 महिन्यानंतर पूर्वी जेवढी गुंतवणूक केली होती तेव्हा गुंतवणूक अशोक केतन त्यांनी पूर्वीपेक्षा निम्मे वर्ष अखेरीस त्यांना नफ्याचे प्रमाण किती आलं 6 12 20 आहे का 6 12 20 नाही 120 4 3 चौक 12 ना 15 8 20 200 200 ओके कुछ गडबड हो गए क्या. पर्याय क्रमांक 3 6 10 नाही हो इथं 3 कसं येत आहे इथं 3 यायला पाहिजे 3 यायला पाहिजे 5 कसं आलं 0 0 6 हे 6 आणि 10 बरोबर आहे 3 3 चलो इसको स्टार मारो जरा इसको स्टार मारो. मी तुम्हाला ह्याच्या ग्रुपवर अपलोड करतो ह्याचं लिहून जर काय असेल तर. मला वाटतं काय नाही ऑप्शन रायटिंग मध्ये मे बी प्रॉब्लेम झाला असेल मे बी. आपले कॅल्क्युलेशन तर काहीच नाही 20 ने बघा नंतर 5 आणि नाही 20 ने काय होतंय 2 0 0 0 केलं बरोबर आहे का. तेवढंच येतं गुणाकारामध्ये काही फरक येत नाही. चला पण आपलं कॅल्क्युलेशन बरोबर आहे कन्सेप्ट बरोबर आहे. ऑप्शन मध्ये बदल असेल तर सांगतो. चला पुढचा प्रश्न ओके त्याला एकदा लक्षात ठेवा किंवा उद्याच्या सेशन मध्ये मी तुम्हाला ते सांगून देतो कन्फ्युजन नको. चला बघा इकडं काय म्हणताय अमर अकबर अँथनी 1 जानेवारी भागीदारी एक व्यवसाय सुरू केला. आमिरने 1 जानेवारीला 3000 रुपये गुंतवले. अमरने काय केलं अमरने 3000 रुपये गुंतवले किती जानेवारीला 1 जानेवारीला ओके. अकबर अँथनी अनुक्रमाने अकबर आणि अँथनी ओके. चला अकबर अँथनी 5000 आणि 8000 अकबरने 5000 आणि 8000 गुंतवले. बरा चला अनुक्रमाने 1 जून आणि 1 सप्टेंबर जूनला गुंतवले. जून बघा वर्षभरासाठी गुंतवलेत. ह्यांनी 12 महिने गुंतवले जानेवारीपासून. ह्यांनी किती महिन्यापासून ह्यांनी जून पासून गुंतवले 5000 म्हणजे अकबरने 1 जून पासून गुंतवले. 1 जून पासून किती महिने होतात 7 महिने होतात. जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 7 महिने होतात. आणि सप्टेंबर पासून अँथनीने गुंतवले किती महिने झाले सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 4 महिने झाले. 1 2 3 1 2 3 सगळीकडे 3 3 0 आहेत काढून टाका कॅल्क्युलेशन सोपे होती. 12 त्रिक 36 7 5 35 8 चौक 32 इकडे लक्ष द्या. हे झालं गुणोत्तर. हे झालं त्यांनी गुंतवून एकूण किती 36 गुंतवले ह्याने 35 गुंतवले ह्याने 32 गुंतवले ओके. वर्षाच्या शेवटी त्यांना 4000 इतका फायदा झाला. तर अँथनीला गुंतवणुकीवर किती लाभांश भेटला अँथनीला किती प्रमाणात भेटणार आहे 32 प्रमाणात भेटणार आहे. सर्वांचा मिळून फायदा किती झाला 4120 फायदा झाला सर्वांचा मिळून. सर्वांची बेरीज किती आहे 36 आणि 35 सर्वांची बेरीज बघा इथं करायची फास्ट मध्ये 35 70 71 71 30 100 मला वाटतं 103 बेरीज येते. सर्वांची बेरीज आली 103. कुणाचं तुम्हाला व्हॅल्यू काढायची अँथनीची काढायची. अँथनीची किती आहे 32 आहे. अँथनी काढायचा आहे. अँथनी नफा काढायचा आहे कुणाचा अँथनीचा. मी तुम्हाला तिरकस गुणाकार ऑलरेडी कसा लिहायचा सांगितलंय. 4120 रुपये हे कुणाचे 103 ची व्हॅल्यू आहे. तर अँथनीची व्हॅल्यू किती बघा 3 चौक 12 म्हणजे इथं किती ने 4 ने भाग जातोय 0 ओके. चला 4 दुने 8 0 4 त्रिक 12 1280 कुणाला भेटले अँथनीला कुणाला भेटले अँथनीला. चला काहीच डिफिकल्टी नाही काहीच डिफिकल्टी नाही. अँथनीला किती भेटले अँथनीला किती भेटले 1280. बघा मी काय सांगतोय भागीदारीमध्ये एवढाच येतो की तुम्हाला काय आहे भागीदारीमध्ये तुम्हाला प्रश्न एवढ्यावरच येतो की नफा किती झाला तोटा किती झाला. गुंतवणूक जेवढी असेल त्याच्या प्रमाणात नफा होईल. गुंतवणूक जेवढी प्रमाणात असेल तेवढ्या प्रमाणात तोटा होईल ओके. चला पुढं 13 मला वाटतं खालचा प्रॉब्लेम राहिला 14वा प्रॉब्लेम राहिला. जस्ट पडलेला ग्रुप बी प्रिलिम्सला पडलेला प्रश्न आहे हा. सॉरी ग्रुप सी प्रिलिम्सला पडलेला प्रश्न आहे.
काय आहे लक्ष द्या. 2024 ला पडलेला एका शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च यांचे गुणोत्तर. आता उत्पन्न आणि खर्च, उत्पन्न 11, खर्च 9. ओके, तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे की आपण काय म्हणतो, मी बचत केली. बचत केली म्हणजे काय, तुमचं उत्पन्न पगार काहीतरी आला आणि खर्च वजा केला, राहिलेली जी असते ती बचत असते, हे सगळ्यांना माहिती आहे. तर ही जी आहे, मग तुम्हाला काय दिलंय, त्याने वार्षिक 36,000, वार्षिक 36,000 रुपयांची बचत केली. म्हणजे इकडे लक्ष द्या, उत्पन्न जर 11x असेल, खर्च जर 9x असेल, म्हणजे बचत किती झाली ह्याच्यामध्ये, 2x ही बचत झाली. त्याची किंमत वर्षाची किती आहे, 36 आहे. बरोबर आहे का. मग ह्याची वर्षाची 2x ही बचत आहे. मग बचत बरोबर 1x ची बचतची किंमत, x ची बचतची किंमत किती आली, 18 आली. ओके, 18 दुने 36, हे झालं वार्षिक एका x चं किंमत झालं. मग वार्षिक उत्पन्न किती आहे, 11x. उत्पन्न कसलं, वार्षिक. वार्षिक बचत आहे ना, ती x ची वार्षिक किंमत आहे. तर वार्षिक उत्पन्नाची किंमत किती आहे, 11x. 11 गुणुले 18 00. ओके, 11 8 88 ला 8, 11 आणि 8 19 00. ओके, हे झालं उत्पन्न वार्षिक. तुम्हाला विचारलंय काय, बघा एवढे कॅल्क्युलेशन करायचे का, अजिबात नाही, अजिबात नाही. ओके, तर मासिक उत्पन्न इतके टिंबटिंब आहे. मासिक विचारलंय ना, इथंच करा 11x. ओके, हे झालं वर्षाचं, भागिले 12 म्हणजे मासिक येईल. म्हणजे ह्याला x ची किंमत किती, 18. ओके, असं तुम्ही परीक्षेत करा. हे मी तुम्हाला मुद्दामून सांगितलंय. परीक्षेत काय करायचं, ही बचत आली, एका x ची किंमत आली, उत्पन्न किती, 11x आहे. मग बघा 6 ने भाग जातोय किंवा 12 ने पण भाग जातोय. 12 1 12, उरले किती, 6 उरले, 12 पंचे 60, हे झाले 1500. गॉट इट का, 1500 इंटू 11 16,500. किती आले, 16,500. आहे का उत्तर, यस. पर्याय क्रमांक 4. हे रिसेंट मॉडेल आलता, बचतीवर विचारलाय. आधी विचारत होते नफा आणि तोट्यावर. आता गुणोत्तरामध्ये काय देतात, उत्पन्न आणि खर्च देता. आता ह्या मॉडेलला तुम्ही तयार राहावा, ह्या मॉडेलला काय राहावा, तयार राहावा. चला, आपले किती प्रॉब्लेम झाले, 14. 20 मिनिटात सोडवायचंय आपल्याला. ही काल झालेला प्रॉब्लेम आहे, ह्याला मी हॅश करतो, तुम्ही सोडून घ्या. ह्याचं उत्तर 31 आहे. काल झालेला आहे सरासरीमध्ये, कालच झालेला आहे. गुणोत्तर दिलतं, त्यामुळे गुणोत्तर दिलतं. ओके, सरासरीमध्ये ऑलरेडी प्रॉब्लेम झालेला आहे. ही वयोवारीचे प्रॉब्लेम आता सुरू झालेले आहेत. आपले 2 टॉपिक झाले. ओके, आता चालू आहे वयोवारी. वयोवारीमध्ये 2 प्रकारचे प्रॉब्लेम असतात, एक रेशिओ बेस आणि एक सरासरी बेस. सरासरी बेसचे मी प्रॉब्लेम काल घेतलेले आहेत सरासरी टॉपिक मध्ये. आता आपल्याला रेशिओ बेसवर कसे प्रॉब्लेम येतात हे टॅकल करायचंय. बघा, नवरा बायको यांच्या वयाची सरासरी विवाहाच्या वेळी 24. ओके, नवरा बायको यांची सरासरी सांगितली, हा सरासरी 25 वर्षे. कधी विवाह, कधी विवाहाच्या वेळी विवाह झालता 25 वर्ष सरासरी होती. विवाहानंतर 2 वर्षांनी, विवाहानंतर 2 वर्षांनी, 2 वर्ष झालं, म्हणजे ह्यांच्या सरासरीला 27 वर्ष झाली. ओके, विवाहानंतर 2 वर्षांनी त्यांना मुलगा झाला, म्हणजे 2 वर्षांनी 27 वर्ष सरासरी होती, तेव्हा मुलगा झाला. काय झाला, मुलगा झाला. ओके, चला, तिघांच्या आजची सरासरी 24 आहे. आता ही जी सरासरी आहे ती कमी होऊन किती झाली, 24 झाली. 24 झाली म्हणजे मास्तर इकडे लक्ष द्या, बॉईज इकडे लक्ष द्या. आता त्यांनी काय केलंय, तर लग्नाच्या किती वर्ष झाली, लग्नाला किती वर्ष झाली, बघा इकडे लक्ष द्या. 27 होती, 27 मधनं किती झाली, 24 झाली. 27 मधनं सरासरी किती झाली, 24 झाली. म्हणजे ह्या दोघांचे 3 आणि ह्या दोघांचे 3 कमी झाले. किती वर्ष कमी झाले, 3 कमी झाले. ह्याचे 3 कमी झाले. ही कशाची आहे, सध्याची आहे. जर शॉर्टकट वापरायचा म्हणला तर मी बघा कसं वापरल. ह्याचं 3 झाले, 3 आणि 3 6 कमी केले प्लस 2 8 वर्ष उत्तर यायला पाहिजे. आता हे अंडरस्टँडिंग लेवलवर आहे, पण ट्रॅडिशनल लेवलनी कसं जायचं मी तुम्हाला सांगतो. बायको नवरा 25 वर्ष विवाह झाला, 27 वर्ष त्यांची आता सरासरी किती आहे, 27 वर्ष सरासरी आहे. म्हणजे बेरीज किती आहे, गुणुले 2 किती झालं. मुलगा झालता तेव्हा हे दोघच होते,
इथं मुलगा झाला, ह्यांना मुलगा काय झालाय, मुलगा झाला तेव्हा त्यांच्या वयाची बेरीज किती होती, 27 दुने 54 होती. आता मुलगा, आई आणि वडील, ह्यात नवरा बायको, ह्या सगळ्यांचं, मुलगा नवरा बायको ह्यांचं जे आहे ते 24 आहे सरासरी. जर ह्यांची बेरीज केली तर येते 72. गॉट इट का, 72 येते. मग ह्यांतले दोघातला फरक किती आहे बघा. आधी ह्यांचं लग्न जेव्हा मुलगा झालता फक्त तेव्हा 54 होतं. आता ह्या सगळ्यांची बेरीज किती आहे, 72 आहे. मग मुलगा कितीचा झालाय बघू ना, मुलगा किती वर्षाचा आहे कळन तुम्हाला. मग 54 मधनं हे जेव्हा मुलगा झालता तेव्हा ह्यांचं 54 होतं, हे 72 होतं आता. म्हणजे 72 मधनं आताच्या वयामधनं त्यांचं लग्न, मुलगा झालता तेव्हा त्यांचं वय वजा केलं तर किती आलं, 12तनं हे किती आलं, 8. ओके, आणि 6 मधनं 1 18. म्हणजे इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, जो मुलगा आहे, इकडे लक्ष द्या, मुलगा जो आहे, मुलगा आई वडील लग्न जेव्हा झालं, कमॉन, अरे यार लाईटचा प्रॉब्लेम मे बी, आय विल चेक. एक मिनिट. इथं लाईट गेली असेल, आज मे बी गुरुवार असेल किंवा गुरुवारच आहे का, मेंटेनन्स साठी लाईट जाते. आहे इन्व्हर्टर, लय वेळ झालं वाटते गेली. बरं, आपले एजेसचे 3 ते 4 प्रॉब्लेम राहिलेत वयोवारीचे. आतापर्यंत काय अडचण आहे का सांगा, मला अडचण आहे का सांगा, पटकन कमेंट करा प्लीज. होय, कम ऑन, होईल चालू. 5-10 मिनिटं घेणार आहे मी, फक्त 5-10 मिनिटं. चला मला सांगा. नाही, बरोबर चालू आहे ना, स्पीड बरोबर आहे ना. मला वाटतं जरा थोडी रिव्हिजन केली तर ही येईल, कारण डिटेलमध्ये करायचं म्हटल्यावर आपल्याला खूप वेळ लागेल. 1 तासात आपल्याला टार्गेट आहे, 1 तासामध्ये. तरी पण मी सरांकडून मागून 10-15 मिनिटं घेतोय की मला वेळ द्या, कारण कसं आहे, मला थोडंसं सांगावं लागतंय. कारण काही मुलं डायरेक्ट आला तर तुम्हाला नाही समजणार, थोडंसं तुम्हाला अंडरस्टँडिंग पाहिजे त्या टॉपिक बद्दल, तरच येणार आहे. ओके, चला. बाकी काय अडचण असेल तर सांगा. काय घ्यायचं आपण पूर्ण टाइम टेबल टाकलंय. उद्याचा टॉपिक शेकडेवारी आहे. मुद्दामून पहिल्यांदा मी मॅथमॅटिक्स घेतलेला आहे. रिझनिंग घेऊन काहीच फायदा नाही. मी म्हणतो रिझनिंग तुम्हाला येतच आहे. काय होईल मग, इझी रिपीटेड, हार्ड इलिमिनेटेड तुम्हाला मी शिकवलेलं चांगलं वाटेल. मग थोड्या दिवसांनी वाटेल की यार गणित राहिलं माझं. त्यामुळे मी गणितापासून सुरुवात केलेली आहे. हे जे टॉपिक आहेत आज झाले की तुमचे 3 मार्क फिक्स झाले. किती मार्क, 3 मार्क फिक्स झाले. ओके, फाईल करेक्टेड म्हणताय हो. असो, आपण डबल एकदा इन्सर्ट करू फाईल. कितवा प्रॉब्लेम चालू होता आपला, मला वाटतं 16वा 17वा प्रॉब्लेम चालू होता. 10 मिनिटात संपूया, 10 मिनिटात प्लीज. संपूनच जायचंय बरं का आपल्याला. मीना, हे झालं, दाणे झाले, पार्टनरशिप झाले, उत्पन्न खर्च झालं. ओके, 16वा चालू आहे. फक्त 4 प्रॉब्लेम राहिले. बघा इकडे लक्ष द्या. मी परत एकदा सांगतो, हा प्रॉब्लेम ट्विस्ट करणारा आहे, पण टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, टेन्शन घेऊ नका. बघा इकडे लक्ष द्या. नवरा बायको यांच्या वयाची सरासरी विवाहाच्या वेळी 25 होते. विवाहाच्या वेळी विवाह झाला 25 होते. कोणाची, नवरा बायको. ओके, हे दिलंय, एवढी होती 25. विवाहानंतर बरोबर 2 वर्षांनी मुलगा झाला. किती वर्षांनी, 2 वर्षांनी. म्हणजे सरासरी किती झाली, 27 वर्ष. मुलगा झाला बरं का, मुलाचं वय इथं काहीच नव्हतं. मग ह्या दोघांचं वय किती होतं, सरासरी असली की मी तुम्हाला कालच सांगितलंय की तुम्हाला 2 ने गुणावं लागेल. ह्यांचं विवाह हे किती होतं, त्या दोघांचं मिळून मुलगा झाला तेव्हा 54 वर्ष होतं. मुलगा 1ही वर्षाचा नव्हता तेव्हा 54 वर्ष होतं. ओके, आता बघा त्या तिघांच्या आजच्या वयाची सरासरी 24 आहे. मुलगा, नवरा आणि बायको ह्यांची वयाची सध्या सरासरी किती आहे, 24 आहे.
म्हणजे ह्यांची बेरीज किती आहे, गुणुले 3 करा, 72 वर्षाचे हे तिघ आहेत. बघा इकडे लक्ष द्या, हे जेव्हा लग्न झालतं तेव्हा किती होते, मुलगा झालता तेव्हा 54 वर्ष दोघांचे होतं. आता मला सांगा, नवरा आणि बायको हे जेव्हा लग्न झालतं, मुलगा झालता तेव्हा 54 वर्षाचे होते. कळलं का, लग्न झालतं तेव्हा 54 वर्षाचे होते. तर आपण बघूया आता मुलगा किती वर्षाचा आहे. आता सध्या किती वर्षाचा आहे, नवरा आणि बायको लग्न झालतं तेव्हा 54 वर्षाचे होते. मग 72 मधनं 54 वजा केलं तर मुलगा कितीचा झालाय ते कळेल. ओके, 12 मधनं 4 गेले, 12 मधनं 4 गेले, किती 8 राहिले, 1 18, किती झालं, मुलगा किती वर्षाचा झाला, मुलगा झाला 18 वर्ष. मुलाचं वय किती झालं, मुलगा झाला किती वर्षाचा, 18 वर्षाचा झाला. ओके, त्यांनी काय विचारलंय, ओके, त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाली, कुछ तो गडबड हुआ के रे. 24 त्रिक किती, 4 त्रिक 12, 1 4 त्रिक 12 2, 4 3 दुने 6 आणि 1 7, बरोबर आहे. 72 आणि 54, 27 दुने 54च ना. यस यस. 2 वर्षानंतर 2 वर्षांनी त्यांना मुलगा झाला, त्याच्या तिघांच्या वयाची सरासरी किती होती, 24 वर्ष होती. लग्नाला किती वर्ष झालं, मुलगा 18 वर्षाचा झाला. आता काय विचारलंय, हाऊ मेनी इयर्स पास सिन्स दिअर मॅरेज, वयानंतर किती वर्ष पास झाली. अरे कुछ तो गडबड झाली बघा, कुछ तो गडबड झाली. हा चला मी स्टार करतो, मी शेवटला घेतो हा प्रॉब्लेम, आपल्याला वेळ नाही. बघा मी मॅथ मध्ये हे पण सांगतोय, मॅथवर प्रेम नाही करायचं. एखादा प्रश्न नाही कन्फ्यूज वाटायला लागला सोडून द्यायचा, लास्टला घ्यायचा, कारण तिथं आपण काहीतरी सॅच्युरेशनला गेलेलो असतो. चला पुढं 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 चला. हा पुढं, हा 20 वेळा गेल्यावर लास्टला घेऊ, दुसऱ्या राऊंडला घेऊ, त्याला दुसऱ्या राऊंडला घेऊ. मुलीचे वय 16 वर्ष आहे, मुलगी आई, मुलीचे वय 16, हा मुलीचे वय 16, आई वडिलांच्या लग्नानंतर 1 वर्षांनी जन्मली आहे. मी मुद्दामून इथं मोठे प्रॉब्लेम घेतलेत का सांगा, छोटे तर सगळ्यांना येतात. आई वडिलांच्या लग्नानंतर 1 वर्षांनी जन्मली आहे, मुलीचे वय 16 आहे, म्हणजे आई आणि वडिलांच्या लग्नाला किती झाले, 17 वर्ष झाले असतील. कारण 1 वर्षानंतर लग्न किती वर्ष झालं, 17 वर्ष झाली लग्नाला. किती झाली, आई वडील लग्नाला किती झाली, लग्नाला 17 वर्ष झाली. बरं, हा जर आई वडिलांची वयाची बेरीज आणि लग्नांच्या वर्षाची बेरीज, आई वडील यांची बेरीज प्लस लग्नाच्या वर्षाची बेरीज, कुणाच्या, लग्नाचे वर्ष, त्यांच्या किती वर्ष झाली त्यांची बेरीज, हे किती आहे, 116 आहे. बरं, हा आईचे वडिलांपेक्षा 3 वर्षांनी कमी आहे, म्हणजे वडील मोठे, वडील प्लस 3 इज इक्वल टू आई आहे. म्हणजे वडील सॉरी आई प्लस 3, ओके, वडिलाचं वय किती, 3 वर्षांनी मोठं आहे, म्हणजे आई काय आहे, बारीक आहे. गॉट इट, असं लिहिता येईल. वडील किती, आईपेक्षा 3 वर्षांनी मोठे, म्हणजे आई 3 वर्षांनी कमी आहे, बरोबर आहे का. मग तुम्हाला सांगितलं तर वडिलांचे वय किती, सगळं इक्वेशन कशात करा, वडिलांच्या वयात करा. आई आहे तिला वडिलाच्या रूपात लिहा, वडील इज इक्वल टू आई प्लस 3. ओके, मग इकडे लक्ष द्या, आईला कसं लिहिता येईल, आई किती वर्षांनी लहान आहे, वडिलापेक्षा आईचं वय किती, 3 ने लहान आहे, मग आईला कसं लिहिता येईल, वडिलापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे, अधिक वडील, आणि लग्नाला किती वर्ष झाले, 17 झाले, 116. ओके, 116 मधनं 117 गेलं, 99 राहिलं. चला हे 3 इकडे गेलं, अधिक 3 झालं, 2 वडील राहिलं, 1 आणि 1 किती झालं, 2, हे वजा इकडे गेलं, अधिक झालं, 2 वडील, किती झालं, 99 आणि 3 102, हे 2 इकडे भागाकार, 5 1 91 वर्षाचे वडील आहेत, 51. चला पर्याय क्रमांक 2, फास्ट मध्ये यायला पाहिजे, फास्ट मध्ये. चला चला चला, किती यायला पाहिजे, बघा मुलीचे वय 16 वर्ष आहे, आई वडिलांच्या लग्नानंतर 1 वर्षाने जन्मली, म्हणजे लग्नाला किती झाले, 17 वर्ष झाले. कळलं का, अरे तुम्ही जन्मलात कधी, आमच्या लग्नानंतर. मी जर म्हटलं मला मुलगा आहे, मी म्हटलं आमच्या लग्नानंतर 1 वर्षाने मुलगा जन्मला आणि त्याचं वय आता 5 आहे, म्हणजे आमचं लग्न कधी झालं, 1 वर्ष आधी झालं ना. गॉट इट का, लग्नाचे किती दिलते आई आणि वडिलाला, 17 वर्ष झालते. ओके, समजलं असेल. आता स्वतःला रिलेट करून बघा, झालं नसलं लग्न तरी. चला जर वयोवारीमध्ये रेशिओचे प्रॉब्लेम विचारले, कशाचे, रेशिओचे,
सोपे प्रॉब्लेम असतात. रेशिओचा प्रॉब्लेम तोंडी सुटतो. कसा सुटतो लक्ष द्यायचं. रेशिओचा तोंडी प्रॉब्लेम सुटतो. कसा तोंडी. फक्त प्रश्न वाचत राहायचं. जॉनचे वय त्याच्या भावाच्या वयाच्या निम्मे होईल. जॉन वय अर्ध कुणाच्या भावाच्या. हा जर 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 भावाच्या सध्याच्या वयात 2 वर्षांनी भर टाकली. भावाच्या वयात कितीने टाकली 2 वर्ष भर टाकली. बर जर आज जॉन 30 वर्षाचा आहे. जॉनचे वय अर्ध असेल म्हणजे भावाचं इकडे लक्ष द्या. जॉनचं आजचं वय किती आहे 30 वर्ष. इथं बघा 30 वर्ष दिलंय. ह्याच्या अर्धा असेल भाऊ त्याचा. जर 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 2 वर्ष त्यात मिसळले असं सांगितलंय. मग इकडे लक्ष द्या. आता तुम्हाला काय करायचं. ही डबल आहे. ही डबल होतोय. ही डबल होतोय पण किती. जॉनचे वर्ध अर्ध आहे. ही डबल आहे. भावाच्या डबल होतोय. कधी जर 2 वर्ष मिसळलं. 2 वर्ष 30 च्या डबल किती येतंय 60 येतंय. बघा मिनिंग बघा कसं तोंडी सोडवायचं. 60 येतंय पण कधी 2 वर्ष मिसळल्यावर म्हणजे -2 करा म्हणजे 58 उत्तर येणार आहे. जर कळलं नसेल तर डिटेलमध्ये सोडून सांगतो. अजून बघा नीट प्रश्न होता. जॉनचे वय त्याच्या भावाच्या वयाच्या निम्मे होईल. जॉनचे वय त्याच्या भावाच्या वयाच्या निम्मे होईल. बर हा जर भावाच्या वयात 2 वर्षांनी भर टाकली. बर एका ऑप्शननी जावा. एका ऑप्शननी जावा. ह्यात 2 वर्षांनी भर टाकली किती होतंय 50 होतंय. अर्ध होतंय का 30 नाही होत. ह्यात 2 ची भर टाकली 60 झालं. जॉन कितीचा आहे 30 चा होतंय ना अर्ध. ह्याचा अर्ध होतंय. भावाच्या अर्ध होतंय. इथं 2 ची भर टाकली 70 होतंय. अर्ध केलं किती होतंय 35 होतंय. येतंय का नाही. इथं 2 टाकलं 59. 59च्या अर्ध होत नाही. चला काय उत्तर आलं. हेच उत्तर आलं. हे ऑप्शननी येतंय. हे कशाने येतंय ऑप्शननी येतंय. नीट प्रश्न वाचला तर. बरं आता प्रॉपर मेथडनी एकदा सांगतो मग जाऊया पुढं. जॉनचे वय भावाच्या वयाच्या निम्मे होईल. जॉनचे वय ओके भावाच्या निम्मे म्हणजे जॉनचे वय अर्ध होईल भावाच्या. भाऊ प्लस किती केल्यावर भावाच्या वयात किती मिसळल्यावर 2 मिसळल्यावर. मग तुम्हाला काय सांगितलंय भावाचं वय सांगितलंय. ओके जॉनचे वय काय सांगितलंय रे. जॉनचे वय भावाच्या वयाच्या निम्मे होईल. बर बर त्याच्या भावाच्या सध्याच्या वयात. ओके किती 2 वर्षाची भर टाकली तर बरोबर आहे ना. जॉनचे वय भावाच्या वयाच्या अर्ध होईल. भावाच्या वयाच्या अर्ध. जॉनचे वय भावाच्या बरोबर आहे का रे. माझंच काय कन्फ्युज झालं. जॉनचे वय भावाच्या वयाच्या निम्मे होईल. जॉनचं वय भावाच्या वयाच्या निम्म. हा भावाच्या वयाच्या निम्म जर त्याच्यामध्ये भर टाकली 2 ची. बर बर असं म्हणतोय का. जॉनचे वय भावाच्या निम्मे होईल. भावाच्या निम्मे होईल. आता हे बरोबर आलं. जॉनचे वय भावाच्या 2 ची भर टाकल्यावर निम्म होईल. बर आता कळलं. 2 जॉन इज इक्वल टू भाऊ प्लस 2. बघा लवकर इक्वेशन बसना गेलं तर 30 भाऊ प्लस 2 60 वजा 2 किती आलं भाऊ 58 आला. जर केलं तर काय सांगतोय बघा. पहिल्यांदा का कन्फ्युज झालं बघा. जॉन हा भाऊच्या वयात 2 वर्ष मिसळल्यावर निम्मा होतो. 2 वर्ष मिसळल्यावर मी आधी काय करायचो भाऊ निम्मा करायचो आणि मग 2 वर्ष विचारायचं. नाही 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 भावाच्या वयात काय सांगितलंय 2 वर्ष मिसळल्यावर निम्मा होतो असं सांगितलंय. ओके ओके गॉट इट. चलो 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 किती आलं 58 आलं. 18 झाले. 2 प्रॉब्लेम. कम ऑन. पंकज गौरव आजच्या वयाचे गुणोत्तर 3:11. हा पंकज आणि गौरव आजच्या वयाचे गुणोत्तर. दिसतंय का दिसतंय का. चला सोपा प्रॉब्लेम आहे. सोपा प्रॉब्लेम आहे. कम ऑन बॉय. पंकज आणि गौरव. पंकज गौरव हा किती आहे जी लिहितो बरं का. 3:11. चला बोला. गौरव कवितापेक्षा 12 वर्ष लहान आहे. गौरव जो आहे तो म्हणजे कविता मोठी आहे. मी असं लिहू का रे कविता प्लस 11 इज इक्वल टू गौरव. ओके कविता मोठी आहे. नाही नाही कविता मोठी आहे कुणापेक्षा गौरवपेक्षा. ओके जरा लिहिण्यात हे इक्वेशन थोडं कन्फ्युज होतं बरं का. नीट लिहायचे. कविता मोठी आहे गौरवपेक्षा किती 12 वर्षांनी.
11 झालं, 12 ना. इक्वेशन लिहिताना नीट लक्ष ठेवायचं. अजून एकदा रीड करायचं. गौरव हा कवितापेक्षा 12 वर्ष लहान आहे. बरोबर आहे. कविता 12 पेक्षा मोठी आहे. मी उलट लिहिलं. कविताचे वय 12 वर्ष 7 वर्षांनी 85 वर्ष असेल. किती वर्षांनी? 7 वर्षांनी. मग आता किती आहे? आता किती आहे? आता 7 वर्षांनी आता कविता किती आहे? आता कविता किती आहे? 85 वजा 7. 85तनं 7 गेले, 78 वर्षाची कविता आहे. बरं, हा इथपर्यंत कळालं. पंकजच्या वडिलांचे वय 25 वर्ष पंकजपेक्षा जास्त असेल. वडील, पंकजचे वडील किती आहेत? पंकजपेक्षा 25 वर्ष जास्त. बरं, हा. तर पंकजच्या वडिलाचे आत्ताचे वय किती? चला, पंकजच्या वडिलाचं वय आपल्याला काढायचं आहे. पंकजच्या वडिलाचं वय किती आहे? पंकजपेक्षा 25 वर्षवर. मग आधी आपल्याला पंकज टार्गेट करावं लागेल. पंकज काढायचं म्हटल्यावर आपल्याला गौरव टार्गेट करावं लागेल. कविता ताई माहिती आहेत 78 आहे. ओके, हिच्यापेक्षा 12 वर्षांनी बारका कोण आहे? गौरव आहे. ओके, 78 मधनं 12 गेले, 66 आला गौरव. गौरव किती आला? 66 आला. मास्तर गौरव जे आहे हे बाळांनो 11, इथं त्याची गुणोत्तर 6, याचे वय 66 आहे. गुणोत्तरामध्ये 11 आहे, म्हणजे कितने गुणावं लागेल? 6 ने. म्हणजे 11 सख 66. मग पंकजचं वय किती येईल? 3 सख 18. बघा, इथंच करायचं, फास्ट मध्ये करायचं. गौरव 66 आला ना, मग गुणोत्तरात किती? 11 आहे. 11 सख 66, म्हणजे इथं 6 ने गुणलंय, म्हणजे इथं 6 ने. 3 सख 18. गुणोत्तर फास्ट असेल तर हे उत्तर एजे सोपा जातोय. म्हणजे हे 18 झालं. पंकज किती झाला? 18चा झाला. ह्याच्यापेक्षा 25 वर्षांनी मोठे वडील आहेत. 8 आणि 5 13, हातचा आला 1, 3 आणि 1 4, 43 वर्षाचे वडील आहेत. किती वर्षाचे? 43. चला, माग पुढं मुद्दामून जेवढे सगळ्यात मोठे प्रॉब्लेम आहेत ना एजेस मधले ते घेतलेले आहेत. त्याला तुम्ही ऑर मध्ये कधी कधी वाचत नाहीयेत. मोठा प्रॉब्लेम आहे, लेंदी प्रॉब्लेम आहे, पण सोपा आहे. माग पुढं जायचं, नीट लक्षात ठेवायचं. च्यापेक्षा मोठा, च्यापेक्षा कमी, च्या पूर्वी, च्या नंतर, हे जे वर्ड आहेत ना ते कन्फ्युज मध्ये वाचताना टाकता. डबल अंडरलाईन करून वाचा. चला, शेवटचा प्रश्न घेऊया. ओके, 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज, 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 आहे. आजचं वय आहे, आजचं वय किती आहे? 72 आहे. बर, 7 वर्षापूर्वी गुणोत्तर, 7 वर्षापूर्वीचं गुणोत्तर किती आहे? 4x 6x 7x. किती वर्षापूर्वीचं आहे? 7 वर्षापूर्वी. मग 7 वर्षापूर्वी ह्यांची बेरीज किती असेल? बरोबर आहे का? तिघांची आहे. 7 वर्षापूर्वी आजची ही आहे. ओके, आजची ही आहे. 7 वर्षापूर्वीची किती असेल? म्हणजे तिघांमधनं किती? 21 वर्ष वजा केली. 7 त्रिक 21 वर्ष वजा केली तर 7 वर्षापूर्वीची बेरीज येईल. लक्षात ठेवा, तुम्हाला काय करायचंय? ज्या वेळेचं गुणोत्तर दिलंय त्या वेळेचीच बेरीज पाहिजे. नाहीतर तुम्हाला इथं आजची बेरीज दिलीये, आजचं गुणोत्तर असेल तर काढा. पण इथं काय केलंय? आजची वय दिलंय आणि गुणोत्तर कुणाचं दिलंय? 7 वर्षापूर्वीचं दिलंय. मग तुम्हाला जर गुणोत्तर काढायचं असेल तर 7 आजचं वय दिलंय तर तुम्हाला काय करावं लागेल? ही जर 7 वर्षापूर्वीचं दिलंय तर ह्याला 7 वर्षापूर्वीच करावं लागेल. बेरीज जी आहे ती 7 वर्षापूर्वीच करावी लागेल. आणि कितीची? तिघा जणांची 7 वर्षापूर्वीची बेरीज, म्हणजे 7 त्रिक 21 मागं गेलं म्हणजे वजा झालं. 2तनं 1 गेलं, 1 राहिलं. 7तनं 2 51 आलं. बरोबर आहे का? 7 वर्षापूर्वी. ओके, चला आता बेरीज किती झाली? 6 4 10 6 17, 17x झाली 51. 17 त्रिक 51. x ची किंमत किती झाली? ही कधीची आली? 7 वर्षापूर्वी. लक्षात ठेवायचं. ही बघा 7 वर्षापूर्वी त्यांच्या किमती किती होत्या? 3 व्हॅल्यू आली. 4 त्रिक 12, 6 त्रिक 18, 7 त्रिक 21. हे कधीच्या किमती झाल्या त्यांच्या? ह्या त्यांच्या किमती झाल्या वयाच्या कधीच्या? 7 वर्षापूर्वीच्या. प्रश्नात कसे होते? आजचे वय किती? त्यांचे आजचे वय किती विचारलंय? त्यांचे काय विचारलंय? आजचे वय किती? बघा, त्यांचे आजचे वय किती? हे जे वय निघलंय ते कधी निघलंय? 7 वर्षापूर्वी.
आजचं किती येईल मग? ह्याच्यात किती मिक्स करायचंय? +7 +7 +7. बोला किती आलं वय ह्यांचं तिघांचं? 12 आणि 7 किती झालं? 19. 18 आणि 7, 18 आणि 2 20, 18 आणि 2 20 आणि 5 25. 21 आणि 7 किती झालं? 28. आलं का उत्तर? 19 25 28. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. 7 वर्षापूर्वीच आहे ते. हे कधी आहे? हे कधी आहे? 7 वर्षानंतर सांगितलंय. म्हणजे आत्ताचं म्हणजे किती? ही पूर्वीच आहे म्हणल्यावर आत्ताचं काढायचं म्हणल्यावर 7 वर्ष ऍड करावे लागतील. आत्ताचं काढायचंय, आत्ताचं. पूर्वीचं निघलंय ते, आत्ताचं काढायचंय म्हणजे 19 25 28. गॉट इट? चला, हे आयोगाने 2023 ला प्रश्न विचारला होता रेशिओ बेसवर एजेसवर. ओके, एक प्रॉब्लेम राहिलाय आपला. कशाचा राहिलाय? नवरा बायकोचा राहिलेला आहे. आपण इथं गुंतलेलो आहे. इथं गुंतलेलो आहेत. एकदा ट्राय मारा, 2 मिनिटांमध्ये ट्राय मारा. ओके, काय झालंय बघतो मी. नवरा बायकोच्या वयाची सरासरी विवाहाच्या वेळी. विवाह झाला 25 वर्ष होते. म्हणजे त्यांचं वय किती होतं? दोघांची बेरीज होती 50 वर्ष. गॉट इट? इथपर्यंत झालं. विवाहाच्या वेळी नवरा व बायको यांची बेरीज वयाची किती होती? बायको यांची विवाहाच्या वेळी बेरीज होती 50 वर्ष. दॅट्स इट. इथपर्यंत क्लिअर? परत बघा, विवाहानंतर बरोबर 2 वर्षांनी त्यांना मुलगा झाला. नवरा बायको यांची सरासरी 2 ने वाढली, 2 वर्षांनी वाढली, म्हणजे ह्यांची बेरीज झाली 54 वर्ष. बरोबर आहे. दॅट्स इट बॉय. इथपर्यंत झालं. हे 2 वर्षांनी वाढलंय. ओके मग आता इथं काय झालं? काहीतरी वर्षांनी त्यांना मुलगा झाला. तिघांच्या आजच्या वयाची सरासरी 24 वर्ष आहे. तिघांच्या वयाची बेरीज. ओके, नवरा बायको आणि मुलगा ह्यांच्या तिघांच्या वयाची सरासरी आहे 24 आहे. म्हणजे ओके 24 आहे. किती आहे? 24 आहे. म्हणजे ह्यांची आजची बेरीज किती आहे? 24 त्रिक 72. 24 त्रिक किती आहे? 72 आहे. ओके, 24 त्रिक किती आहे? 72 आहे. गडबड तो नाही आहे ना? ओके, बरोबर आहे इथपर्यंत. मी बघतो काय झालंय. 2 वर्षांनी मुलगा झाला 72. 72. ओके, 54 18. ओके, ह्याच्यात फरक किती आहे? ह्याच्यात फरक किती आहे? 18 वर्षाचा फरक आहे. कितीचा फरक आहे? 18 वर्षाचा फरक आहे. ह्यांची बेरीज 54 होती, इथं 72 झाली. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. इथं 54 होती, इथं 72 झाली. इकडे लक्ष द्या. इथं त्यांना काय झाला? मुलगा झाला. इथं मुलगा झाला. ह्याच्यात दोघातला फरक किती झाला? 18 वर्ष झाला बेरजेमध्ये. ह्या किती जणांमध्ये झाला? 3 जणांमध्ये झाला. म्हणजे किती वर्ष झाला? 6 वर्ष झाले यांना. 18. इकडे लक्ष द्या. ह्या दोघांमध्ये फरक कितीचा आहे? 18 वर्ष आहे. 18 वर्षाचा फरक आहे. किती जण आहेत? ह्यात हितनं मुलगाचं वय कॅल्क्युलेट करायचं झालंय. किती जणांमध्ये फरक आहे? 3 जणांमध्ये. हितनं पुढे किती वर्ष झाले मग? 6 वर्ष झाले. हे 6 वर्ष इथपर्यंत झाले आणि हे वरचे 2 वर्ष. टोटल किती वर्ष झाले? 8 वर्ष. चला, डोकं तरी म्हणतोय काहीतरी काम करत आहे. मी काय करायचो? मुलाचंच वय काढायचो 18. 18 हे वर्ष ह्यांच्यातला फरक आहे. किती वर्षात झालाय हा फरक? तिघा जणात झालाय ना 18 वर्ष फरक. म्हणजे किती वर्षात झालाय? 6 वर्षात झालाय. ही 6 वर्षात फरक झालाय प्लस वरचे 2. म्हणजे लग्न किती झालंय? 8 वर्ष झाले. किती वर्ष झाले? 8 वर्ष. गॉट इट? चला, कम ऑन बॉय. रीडिंग मध्ये थोडी मिस्टेक झाली की प्रॉब्लेम येतोय. होप सो अंडरस्टँड झाला असेल. आजचं सेशन आपण पूर्ण केलेलं आहे. थोडासा अडथळामध्ये आलता. आज पण आपण तब्बल सेशन क्लिअर 1.5 तास घेतलेला आहे. 1.5 तासात आपण रेशिओ, सगळे इम्पॉर्टंट मॉडेल, भागीदारी, सगळे इम्पॉर्टंट मॉडेल आणि वयोवारी मधले सगळे इम्पॉर्टंट सरासरी बेस प्रश्न, आधी नंतर वयाचे प्रश्न, जेवढे कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहेत तेवढे सगळे घेतलेले. नक्की तुम्ही शीट अजून एकदा वाचा.
अजून एकदा लावा, 100% फायदा होईल. आजचं सेशन इथं संपवतो. थँक्यू सो मच. लव्ह यू बॉईज.